नमस्कार, सुप्रभात. आज कार्तिकी एकादशी, देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशी. भगवान विष्णू परत एकदा आपला कारभार हाती घेणार आहेत. आणि आज स्क्रीनवर घरचे पांडुरंग रुक्माई दिसतायत. सगळ्या संतांना आवडे हे रूप निरंतर असं जे रूप आहे, ते तुम्हाला मागच्या बाजूला दिसतंय. आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात करते स्मितांजली जोगळेकर. नमस्कार. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. गळामाळ शोभे आत्मरूप शांती, गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळासी ल्यालो, टिळा विरक्तीचा कपाळासी ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भूक भाकरीची छाया झोपडीची, भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास घ्यावी उभ गोधडीची, मागणे न काही सांगण्यासी आलो, मागणे न काही सांगण्यासी आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सौख्य त्याला, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सौख्य त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला, मागणे न काही सांगण्यासी आलो, मागणे न काही सांगण्यासी आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो, वारकऱ्या संगे वारकरी झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज कार्तिकी महाएकादशी, आषाढी आणि कार्तिकीच्या महाएकादशीला अनेक वारकरी लोक पंढरपुरात जातात, कारण पंढरपुरामध्ये विठ्ठल पांडुरंग विटेवर उभा आहे, 28 युगे उभा आहे आणि म्हणूनच त्याला भेटण्यासाठी सर्व वारकरी सर्व भक्तगण तिथे जातात। आणि म्हणूनच संतांनी सांगून ठेवलेलं आहे, नामदेवांनी सांगितलेलं आहे की देव विटेवरी आला, देव विटेवरी आला हे जे वाक्य आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। म्हणजे मग आपल्याला देव म्हणजे काय आणि देव विटेवर आला म्हणजे काय हे आपल्याला समजू शकेल। आणि हे आपल्या आजच्या दशकाच्या अनुषंगाने आहे, कारण आपला जो 17वा दशक आज चालू होतोय त्या दशकाचं नाव प्रकृती आणि पुरुष असं आहे। आणि प्रकृती आणि पुरुष ज्यावेळेला असं आपण म्हणतो त्यावेळेला समर्थांनी सुद्धा आतापर्यंतच्या दासबोधामध्ये अनेक समासामध्ये प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन केलेलं आहे आणि प्रकृती आणि पुरुषाच्या अनुषंगानं त्या आत्मारामाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे। आणि म्हणूनच आजचा दिवस अतिशय मंगल पवित्र दिवस असा आहे की बरोबर आज या पवित्र मंगल दिवशी महाएकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या समवेत आपल्याला हाच दशक किंवा हा आजचा समास आपल्याला अभ्यासायचा आहे, आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे, निरूपण करायचं आहे। आणि पांडुरंगाने आपल्यावर कृपा करावी, आपल्याला ते समजून द्यावं, देवाचीच डेफिनेशन देव म्हणजे काय हे आम्हाला कळून यावं, यासाठीच समर्थांनी आणि आज या मंगल दिनी ही योजना झालेली आहे। तर आपण त्याच्यावर थोडासा विचार करू। देव विटेवरी आला असं ज्यावेळेला म्हटलं जातं तेव्हा देव ही एक पारमार्थिक
संकल्पना आहे. कारण जर खरोखर जर आम्ही शास्त्राप्रमाणे जर बघितलं, दासबोधाचा आम्ही आता गेले जवळजवळ 4 वर्ष अभ्यास करतोय. वेदांमध्ये, दासबोधांमध्ये, समर्थांनी किंवा गीतेमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला देव हा जेव्हा शब्द वापरला जातो त्यावेळेला देव हा निर्गुण निराकार आहे. म्हणजेच त्याच्याकडे कुठलेही गुण नाहीत, त्याला कुठलाही आकार नाही, असा तो निर्गुण निराकार, असा हा परब्रह्म परमात्मा म्हणजेच पांडुरंग होय, म्हणजेच तो आत्माराम होय. हे समर्थांनी, शास्त्रांनी, दासबोधांनी, गीतेनी आणि ज्ञानेश्वरीनी किंवा कुठल्याही ग्रंथ घेतले, तुकाराम गाथा घेतली किंवा एकनाथ भागवत घेतला, एकनाथी भागवत, किंवा कुठलेही शास्त्राचा कुठलाही ग्रंथ घेतला, आत्मज्ञानाचा ग्रंथ घेतला, तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मोठ्या उच्चरवानं सांगितलं जातं की देव हा निर्गुण निराकार आहे. त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत, त्याच्यामध्ये त्याला कुठलाही आकार नाही. तो सत चित आनंद स्वरूप आहे. सत याचा अर्थ तो पूर्वीही होता, भूतकाळातही होता, आता प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळातही आहे आणि तो भविष्य काळामध्येही असणार आहे. म्हणजे तो आहे 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 या दर्शवण्यासाठी त्याला सत हा शब्द वापरला. चित हा शब्द म्हणजे तो चैतन्य रूप आहे. सर्व काही आम्हाला या सृष्टीमध्ये चैतन्य स्वरूप दिसतं, ते त्याच्यामुळं दिसतं, म्हणून तो चैतन्य स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. कारण या जगामध्ये आनंद ही घटपटादी कुठलीही वस्तू नाही, तर आनंद हे त्या परमात्म्याचं, आत्मारामाचं, पांडुरंगाचं स्वरूप आहे. आणि मग जर असं जर असेल तर मग तो देव विटेवर का आहे? तो देव विटेवर येणं म्हणजे काय? देव विटेवर आला याचाच अर्थ असा झाला की तो निर्गुण निराकार परमात्मा आम्हाला त्याचं स्वरूप दाखवण्यासाठी, त्याचं स्वरूप कळण्यासाठी तो वरून खाली आला आणि म्हणून तो विटेवर आला. म्हणजे विटेवर आल्यामुळे आम्हाला त्याला पाहता येतं. कारण निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्म परमात्म्याला, पांडुरंगाला पाहता येत नाही. पण जर आम्हाला जर पाहताच येत नसेल तर आम्हाला त्याचं स्वरूपच कधी कळलं नसतं. पण त्याच्या मुलांवर, कारण पित्याप्रमाणे प्रेम असलेल्या पांडुरंगानं वरून तो खाली आला आणि तो विटेवर आला, म्हणजे तो आम्हाला दिसायला लागला, मूर्तीच्या स्वरूपात दिसायला लागला. पण ज्या वेळेला आम्हाला तो मूर्तीच्या स्वरूपात दिसायला लागला त्यावेळेला आमच्याच मनामध्ये 2 कल्पना घट्ट झाल्या की आमचा पांडुरंग हा त्या मूर्तीनं बद्ध झाला, आमचा पांडुरंग त्या मूर्तीमध्येच आहे, म्हणजेच आमचा पांडुरंग हा पंढरपूरलाच आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये, दगडाच्या मूर्तीमध्ये लिमिटेड झाला, बद्ध झाला. हे आम्हाला आमच्या मनामध्ये एक कल्पना निर्माण झाली. खरं तो आहे अनलिमिटेड, खरं आहे तो निर्गुण निराकार. फक्त तो आम्हाला सांगण्यासाठी, आम्हाला समजून देण्यासाठी, आमच्यासाठी आईच्या रुक्मिणी मातेच्या प्रेमाने, आम्हाला दयार्द्र भावाने आम्हाला समजण्यासाठी तो त्या विटेवर आला. कारण जर तो त्या विटेवर आला नसता तर आम्हाला तो कळलाच नसता, आम्हाला जो समजलाच नसता, आम्हाला त्याच्याबद्दल प्रेमच वाटलं नसतं. कारण का की आम्हाला आमच्या डोळ्यांना, आमच्या कानांना, आमच्या पंचेंद्रियांना आमचा जन्म झाल्यापासून अशी एक सवय लागलेली आहे, नवे नवे ते आमचा इनहेरंट स्वभाव झालेला आहे की जे आम्हाला डोळ्यांना दिसतं तेच आम्हाला समजतं, जे कानांना ऐकू येतं तेच आम्हाला समजतं. म्हणजे आमच्या ज्ञानेंद्रियांना जे जे काही गोष्टी दिसतात, स्थूल गोष्टी दिसतात, ग्रॉसिफाईड गोष्टी दिसतात, त्याच आहेत, तशाच पद्धतीने आहेत. आणि म्हणून त्या आम्हाला कळण्यासाठी, आम्हाला त्या दाखवण्यासाठी भगवंत तो निर्गुण निराकार
देव विटेवरी आला. पण मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की आम्ही त्या देवाला विसरलो आणि ह्या देवाला आम्ही घट्ट मिठी मारून बसलो. हाच आमचा देव आहे असं आम्ही समजलो आणि म्हणून समर्थांनी या दशकामध्ये अतिशय एक जबरदस्त शब्द मांडून, खरं अध्यात्मामध्ये हा शब्द जरा विचित्र वाटतो, पण पहिल्याच समासाचं नाव समर्थांनी इतकं जबरदस्त ठेवलेलं आहे की देव बलात्कार नाम. आता पहिल्यांदा असा हा शब्द उच्चारल्यानंतर आमच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते, कारण आम्हाला ह्या शब्दाबद्दल ताबू आहे. आम्ही हा शब्द उच्चारत नाही, या शब्दाबद्दल आम्हाला घृणा आहे. परंतु हाच शब्द समर्थांनी वापरून, आणि तो सुद्धा देवासाठी वापरून, समर्थांनी आमच्या संबंध सगळ्या संकल्पनेवर, आमच्या कल्पनांवर घणाचा घाव घातलेला आहे. कारण समर्थांना सुद्धा माहिती आहे की जोपर्यंत आम्ही आमचे डोळे उघडणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या देवाचं स्वरूप कळणार नाही. आणि देवाचं स्वरूप जर आम्हाला कळलं नाही तर आमची प्रगती होणार नाही, आणि आमची प्रगती झाली नाही तर आम्हाला मोक्ष मिळणार नाही. आम्हाला मोक्ष मिळणार नाही म्हणजे आम्ही आनंदी होणार नाही जीवनामध्ये, जीवन जगत असताना. हे निर्विवाद सत्य आहे आणि हे सत्य आम्हाला स्वीकारण्यासाठी, हे सत्य आम्हाला कळण्यासाठी समर्थांनी हा समास इथे आपल्यासाठी दिलेला आहे. असं का त्यावेळेला लिहिलं असेल समर्थांनी? कारण आतापर्यंत समर्थांनी अनेक वेळेला प्रकृती पुरुष सांगितलेला आहे. समर्थांनी अनेक वेळेला देव म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे. परंतु ह्या समासामध्ये, या दशकामध्ये प्रकृती पुरुष हे दशकाचं नाव आहे आणि देव बलात्कार हे पहिल्या समासाचं नाव आहे. आणि दुसऱ्या समासामध्ये शिवशक्ती निरूपण असं म्हणलेलं आहे. शिवशक्ती म्हणजेच प्रकृती आणि पुरुष. आणि प्रकृती पुरुष अगेन हे दोन्ही समास एकमेकांना आणि हे दशक एकमेकांना एक जोडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला आणि अशा पद्धतीने जर आम्ही या समासांचं, या दशकाचं जर विचार केला तर समर्थांनी ज्या पद्धतीने, ज्या हेतूनी हे समास लिहिलेले आहे, हा दशक लिहिलेला आहे, तो हेतू पूर्ण होईल असं मला वाटतं. कारण प्रकृती आणि पुरुष म्हणल्यानंतर आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर एक स्त्रीचं रूप येतं, स्त्रीचा आकार येतो आणि पुरुषाचा आकार येतो, पुरुषाचं रूप येतं. हे सुद्धा आम्हाला लागलेली, जन्मापासून लागलेली ही सवय आहे. कारण आणि म्हणूनच, आणि त्यात आमचा काही दोष नाही, याचं कारण असं आहे की आम्ही लहानपणापासून या जन्मामध्ये ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आम्ही सृष्टीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळी माणसं पाहतो त्यावेळेला आम्हाला स्त्री आणि पुरुष अगदी सहजतेनं दिसतात. त्या दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत हेही आम्हाला समजतं, या दोघांचेही शरीर वेगवेगळं आहे हेही आम्हाला समजतं. पण त्यामुळे आमची अशी एक घट्ट कल्पना होते की ज्या वेळेला संसार, किंवा ज्या वेळेला आम्ही हा संसार पाहतो किंवा आमचा संसार आम्ही कल्पना करतो, त्यावेळेला सुद्धा आमचा संसार म्हणताना आम्ही काय म्हणतो, आणि समाजामध्ये सामाजिक पद्धतीने जर बघितलं तर हे अतिशय रूढ आहे की मुलगा मुलगी ज्या वेळेला लग्नाचे होतात त्यावेळेला त्यांचं लग्न केलं जातं आणि ते खऱ्या अर्थाने पुरुष आणि स्त्री होतात आणि त्यांचा संसार चालू होतो. आणि त्यांचा संसार चालू होतो याचाच अर्थ असा होतो की ते दोघं जण एकत्र आल्यानंतर, ते त्यांचं मिलन झाल्यानंतर, त्यांना मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना त्यांचा संसार चालू होतो, त्यांचा संसार वृक्ष वर्धन पावतो. म्हणजे त्यांना मुलं बाळ होतात, त्या मुलाबाळांना मुलं बाळ होतात, त्यांना नातवंड होतात. अशा रीतीने तो सगळा संसार वर्धन पावतो. म्हणजेच एक त्या दोघांपासून सर्व काही निर्माण होतं हे आम्हाला दिसतं, आमच्या अनुभवाला येतं, ते आम्हाला कळतं, कळायला सोपं आहे, समजायला सोपं आहे. देव विटेवरी आला, देव आम्हाला विटेवर दिसतो. मूर्ती आहे, पंढरपुरामध्ये आहे. आता आपल्याला देव या फोटोमध्ये, या पाठीमागं दिसतो आहे.
हेही आम्हाला कळतं. यात पांडुरंगाची आज कार्तिकी एकादशी निमित्त अभिषेक केलेला आहे. दर एकादशीला आपण अभिषेक करतो हेही आम्हाला कळतं. म्हणजे देवाला आम्ही त्या मूर्तीमध्ये सीमित करतो, लिमिटेड करतो. आणि हे सुद्धा आमच्या या जन्मामध्ये आम्हाला समजलेलं, आम्हाला कळलेलं, आम्हाला कल्पना घट्ट झालेली आहे. आता ज्या वेळेला आपण 3 दृष्टांत घेऊया बरोबर, प्रकृती आणि पुरुष हा एक दृष्टांत, म्हणजे हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं की आता याच समासाच्या अनुषंगानं की देव बलात्कार हा ज्यावेळेला शब्द उच्चारला जातो आणि समर्थांनी हा का केला असेल हेही आपल्याला लक्षात आलं असेल. कारण त्यावेळेला शिवाजी महाराजांचा काळ हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. अफजल खान आलेला होता तेही आठवत असेल. आणि अफजल खान ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला त्यानं पहिल्यांदा जर काय केलं असेल तर हिंदूंच्या धर्माला मोडीत काढण्यासाठी, हिंदू धर्मावर प्रहार करण्यासाठी, आमच्या श्रद्धेवर, आमच्या धर्मावर आघात करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा जर कुठली नीती अवलंबली असेल तर इथल्या देवळांना नष्ट करण्याचं त्यांनी सपाटा लावला. प्रत्येक ठिकाणी तो आल्यानंतर अनेक देवळं फोडली आणि अनेक देवी देवतांना त्यांनी इजा केली. आणि त्याच्यानंतर आमच्या अस्मितेवरच जणू काही इजा झाली, आमच्या अस्मितेवरच जणू काही घाव घातला गेला. आणि म्हणूनच समर्थांनी देवाला घाव घातलेला आहे, देवाला बळजबरी केलेली आहे. कारण देव म्हणजे आमचे देव आहेत, देव हे आमच्या देवळात आहेत. देवाला जर घाव घातला गेला तर आमच्या मनावर घाव घातला जातो. देवाच्या मूर्तीवर जर बळजबरी झाली तर आमच्यावर बळजबरी होते. हे अफजल खानाला माहीत असल्यामुळे आणि तीच कल्पना मोडीत काढण्यासाठी देव हा देवळामध्ये लिमिटेड नाही. देव हा जरी देवळात आहे तो आम्ही त्याची पूजा करतो तरी सुद्धा तो देवळातच आहे असे एवढाच नाही तर तो देवळातही आहे आणि देवळाच्या बाहेरही आहे. तो मूर्तीमध्ये लिमिटेड आहे आणि तो मूर्तीच्या बाहेर अनलिमिटेड आहे. हे आम्हाला दाखवण्यासाठी, हे आम्हाला समजण्यासाठी, हे आम्हाला कळून येण्यासाठी धर्माची कल्पना, सनातन धर्माची कल्पना, एक विशाल कल्पना आमच्या समोर मांडण्यासाठी समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. आणि म्हणूनच समासाला देव बलात्कार असं विचित्र नाव देण्यात आलेलं आहे. कारण आता परत एकदा तिसरं दृष्टांत, म्हणजे हा पहिला दृष्टांत प्रकृती पुरुष, दुसरा दृष्टांत देव बलात्कार ते आपण पाहणार आहोत. आणि तिसरा दृष्टांत आपला नेहमीचा दृष्टांत आपण जो नेहमी घेतो तो म्हणजे सोन्याचे दागिने. हा दृष्टांत आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे. तर थोडस आपण हा जो अध्यास झालेला आहे, अध्यास म्हणजे आरोप, म्हणजे आम्ही देवावर आरोप केला की देव हा त्या मूर्तीमध्येच आहे. हा देवावर झालेला आरोप आहे. आरोप कुणी केला? आम्हीच केला. ज्या वेळेला आम्ही दागिने म्हणतो, सोन्याचे दागिने म्हणतो, म्हणजे सोन्याला आम्ही दागिन्यामध्ये बद्ध केलं आणि सोनं म्हणल्यानंतर आम्ही दागिन्याकडे बघितलं आणि दागिने हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या रूपाचे आहेत आणि आम्ही स्वतःला समजून घेतलं की अरे दागिने म्हणजे सोनं आहे. सोनं दागिन्यात आहे, पण काळजीपूर्वक शब्द काळजीपूर्वक वापरले तिथे की सोनं दागिन्यात आहे, दागिन्यामध्ये सोनं आहे. दागिन्यामध्ये सोनं असलेलं लिमिटेड असल्यासारखं वाटतं, त्याला आकार असल्यासारखा वाटतो, पण सोन्याला आकार नाही. सोनं अनलिमिटेड आहे. तसंच देव विटेवर आलेला आहे, देव लिमिटेड वाटतो आहे, देव त्या मूर्तीमध्ये आहे असं वाटतो आहे. देवाला जर इजा केली, देवाला जर बळजबरी केली तर देव नष्ट झाला. कारण अफजल खानाला सुद्धा असं वाटत होतं की ज्यावेळेला देवावर आघात केला
देवाला बळजबरी केली तर देव नष्ट होईल, यांचा धर्म नष्ट होईल. पण अशा पद्धतीने नष्ट होणारा आमचा देव नाही, अशा पद्धतीने नष्ट होणारा आमचा धर्म नाही, हे समर्थांना इथं सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी हे अतिशय बोल्ड विधान करून हा समास आमच्यासाठी लिहिलेला आहे. आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आदिशंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर ज्यावेळेला भाष्य लिहिताना अध्यास भाष्य लिहिलं, त्या अध्यास भाष्याच्या सुरुवातीलाच त्यांनी असं एक विधान केलेलं आहे. आणि या शास्त्राची पद्धत आहे की पहिल्यांदा असं एक बोल्ड विधान करायचं आणि ते विधान नंतर खोडून काढायचं. म्हणजेच आपण जर बघितलं तर वकील ज्या पद्धतीने पहिल्यांदा एक स्टेटमेंट करतात आणि त्या स्टेटमेंटच्या आधाराने ते स्टेटमेंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात किंवा स्टेटमेंटच्या विरोधी पुरावे देऊन ते स्टेटमेंट खोडून काढण्याचा प्रयत्न करतात, अशाच पद्धतीचं इथं विधान केलेलं आहे. हे विधान का केलेलं आहे तर परब्रह्म परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, हे स्टेटमेंट आहे. आणि जर परब्रह्म परमात्मा हा जर निर्गुण निराकार जर असेल तर त्याच्यामधून सगुण साकार गोष्ट निर्माण होणं शक्य नाही. कारण सायन्सचा सुद्धा नियम आहे की जर एका गोष्टीमधून जर दुसरी गोष्ट होणार असेल तर जी गोष्ट त्या गोष्टीमधून उत्पन्न होते, जी उत्पन्न झालेली गोष्ट असते, त्या गोष्टीला ज्या गोष्टीमधून ती उत्पन्न होते त्याचे सर्व गुणधर्म लागू होतात. म्हणजे आपल्याला कळायला अतिशय सोपं आहे की जर एखाद्या स्त्रीचं आणि पुरुषाचं लग्न झालं आणि त्या स्त्री पुरुषाच्या लग्नामधून त्यांना जी मुलं होतात, त्या मुलामध्ये असलेले जीन्स, त्या मुलामध्ये असलेले स्वभाव सर्व हे त्या आईवडिलांचे अनुस्यूत होतात, इनहेरिट होतात, असं आम्ही समजतो, असं आम्हाला समजतं, कळतं, आम्हाला सायन्सने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मग जर असं असेल तर सगळ्यात एक पहिल्यांदा कोण होतं तर परब्रह्म परमात्मा होता आहे आणि तो निर्गुण निराकार आहे आणि त्याच्यातून तो निर्माण झालेला आहे. कोण तर त्याच्यातून सर्व दृश्य जगत, म्हणजे हे आम्हाला जे दिसतं हे सर्व दृश्य जगत निर्माण झालेलं आहे. म्हणजे काय तर निर्गुण निराकार परमात्मा हा या सगुण साकार झालेला आहे. मग शंकराचार्य आदिशंकराचार्य भाष्यकार विधान करतात की असं होणंच शक्य नाही. निर्गुण निराकार हे सगुण साकार होणंच शक्य नाही, हे पहिलं विधान. दुसरं विधान परंतु हे झालेलं आहे, परंतु हे आमच्या अनुभवाला येत आहे, परंतु हे आम्हाला दिसत आहे, आम्हाला समजत आहे. आणि मग असं जर असेल तर या दोघांचा समन्वय कसा करायचा, या दोघांमध्ये जोड कशी करायची, याचा समन्वय कसा करायचा, तसं देव बलात्कार होणंच शक्य नाही. आणि तरी सुद्धा मूर्तीवर बळजबरी झालेली दिसते, तर ती का झालेली आहे ते आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे जी गोष्ट कदापिही होणं शक्य नाही, जी इम्पॉसिबल, ती आम्हाला दिसते आहे, ती आम्हाला झाली असं वाटतं आहे, तर याचं कारण काय, या कारणाचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. जास्त आता एक्सप्लेनेशन देत नाही, तर याचं कारण एकच की जी आम्हाला माहिती नाही, जे आम्हाला समजत नाही, ते आम्हाला कळत नाही, त्याच्यामुळे हे असं आम्हाला झालेलं आहे, आणि ते म्हणजे अज्ञान. मग आमचं अज्ञान काय आहे तर देव विटेवरी आला हे आम्हाला दिसतं, आणि देव विटेवर आला आणि देवाला जर बळजबरी झाली तर देवाला बळजबरी झाली म्हणजे देवाला इजा झाली, असं कदापिही होणं शक्य नाही. परंतु हे दिसतं आहे, याचा अर्थ काय तर आम्हाला देवाबद्दल असलेलं अज्ञान आहे. म्हणजे तो देव विटेवर आहे हे कबूल, हे आम्हाला दिसतं, पण तो विटेवर असून सुद्धा तो विटेवच्या पलीकडे सुद्धा आहे, हे आमचं अज्ञान आहे. देव हा लिमिटेड आम्हाला दिसतो आहे, हे आम्हाला आमच्या ज्ञानेंद्रियांना दिसतं आहे, आम्हाला ते समजत आहे. आणि पण तो विटेच्या बाहेरही आहे, तो विटेच्या आत आहे
त्या मूर्तीमध्ये आहे तसा तो मूर्तीच्या बाहेरही आहे, हे आमचं अज्ञान आहे. आणि म्हणून वारकरी पंथामध्ये हे अज्ञान किती छान पद्धतीने दूर केलेलं आहे हे त्यांच्या प्रत्येक वारकऱ्याच्या आचरणातून आम्हाला कळतं. कसं कळतं? तर वारकरी अतिशय प्रेमाने माघ वारीला जातो, कार्तिक वारीला जातो, आषाढी वारीला जातो. तो पंढरपुरात जातो कारण त्याचा पांडुरंग तिथं पंढरपुरात विटेवर उभा आहे म्हणून त्याला भेटण्यासाठी प्रेमाने जातो. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठलाही संशय नाही की माझा पांडुरंग त्या विटेवर उभा आहे, तो लिमिटेड आहे, त्या मूर्तीमध्ये आहे, याच्यामध्ये त्याला कुठलाही संशय नाही. परंतु हा आमचा न शिकलेला वारकरी इतक्या बुद्धीनं प्रगल्भ आहे, किंवा वारकरी संप्रदाय की जो माऊलींनी भागवत धर्माची स्थापना केली, नामदेव महाराजांनी, माऊलींनी, नंतर तुकाराम महाराजांनी ते पुढे नेलं, एकनाथ महाराजांनी तो पुढे नेलं भागवत धर्म. त्या भागवत धर्मामध्ये इतकी प्रगल्भता आहे की वारकरी ज्या वेळेला आदल्या दिवशी रात्री तिथे जातो, पंढरपुरात जातो, 20-20 दिवस तो पायी चाललेला असतो त्या पांडुरंगाची दर्शन घेण्यासाठी. पण एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री ज्या वेळेला गर्दी खूप होते त्यावेळेला तो कळसाचं दर्शन घेतो आणि तो त्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं समाधानाने परत फिरतो. ही त्या वारकऱ्याची प्रगल्भता आहे. त्याच्याशी तो सुशिक्षित नसला तरी तो सुसंस्कृत आहे. आणि म्हणून तो सुसंस्कृतीने काय म्हणतो की माझा पांडुरंग जसा गाभाऱ्यात आहे, जसा तो मूर्तीमध्ये आहे, तसा तो कळसावर सुद्धा आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मला गाभाऱ्यातच जायला पाहिजे असं नाही, तर कळसाचं दर्शन घेतलं तरी सुद्धा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन होतं. हा त्याचा भाबडा भाव नाही, हा त्याचा अंधश्रद्धा नाही, तर त्याची असलेली श्रद्धा आहे की माझा पांडुरंग विटेवर जसा आहे तसा तो कळसावर सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, पांडुरंग हा लिमिटेड झाला नाही. एकाच वेळेला तो पांडुरंग मूर्तीमध्ये आहे, विटेवर आहे, आणि त्याच वेळेला तो पांडुरंग कळसावर सुद्धा आहे. नेक्स्ट स्टेप, ज्या वेळेला दोन वारकरी ज्या वेळेला एकत्र भेटतात त्यावेळेला ते दोघ जण एकमेकांना नमस्कार करतात. ज्या वेळेला ते दोघ जण एकमेकांना नमस्कार करतात त्यावेळेला लहान असेल मोठा असेल दोघही एकमेकांना नमस्कार करतात. स्त्री असेल पुरुष असेल दोघही एकमेकांना नमस्कार करतात. या ठिकाणी हे कृती करण्याचं कारण काय? तर या पाठीमागं कृती करण्याचं कारण एकच की जसा माझा पांडुरंग पंढरपुरात आहे, विटेवर आहे, तसाच तो पांडुरंग तो तुझ्या आत आहे. आणि मी ज्या वेळेला तुला नमस्कार करतो त्यावेळेला तुला नमस्कार करत नाही, तर तुझ्या आत असलेल्या पांडुरंगाला नमस्कार करतो. भले तू माझ्यापेक्षा लहान असशील, शरीराने लहान असशील, भले आमच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असेल, संपत्तीनी, पोझिशननी, सर्व प्रकारांनी, परंतु मी तुझ्या संपत्तीला, तुझ्या पोझिशनला, तुझ्या शरीराला नमस्कार करत नाही, तर तुझ्या आत असलेल्या पांडुरंगाला नमस्कार करतो. म्हणून वारकरी प्रत्येक वारकऱ्याला नमस्कार करतो. म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल त्यावेळेला तो वारकरी म्हणत नाही की मी स्त्रीला नमस्कार करतो, किंवा पुरुष म्हणत नाही की मी स्त्रीला, आणि स्त्री म्हणत नाही की मी पुरुषाला नमस्कार करते. तर तिथं दोघांचाही भाव असतो की मी स्त्री आणि पुरुष या शरीराच्या पलीकडे असणाऱ्या, कारण स्त्री आणि पुरुष हे शरीराचे गुणधर्म आहेत, हे आम्हाला डोळ्यांनी दिसतात, पण त्याच्या आत असलेलं पांडुरंगचं रूप आम्हाला दिसत नाही. म्हणून वारकरी कुणाला नमस्कार करतो? तर आत असलेल्या पांडुरंगाला नमस्कार. हे सुसंस्कृतीचं, हे आमच्या सनातन धर्माचं लक्षण आहे. आणि म्हणून हे शिक्षणानं येत नाही, हे संस्कार असल्यानंच येतं. हे संस्काराचं, हे मनावर झालेले, अंतःकरणावर झालेले संस्कार आहे. आणि म्हणून हे संस्कार समजून घेतले तर आम्हाला देवाचं स्वरूप काय आहे कळेल. म्हणजे देवाचं स्वरूप हे लिमिटेड नाही. देवाचं स्वरूप हे पुरुष आणि प्रकृती पुरतं मर्यादित नाही, स्त्री पुरुष पुरतं मर्यादित नाही, मूर्ती पुरतं मर्यादित नाही, तर देवाचं स्वरूप, पांडुरंगाचं स्वरूप हे अनलिमिटेड आहे, सगळीकडे आहे, कुठेही नाही असं नाही. म्हणजे प्रत्येक सृष्टीमध्ये, व्यष्टी आणि समष्टीमध्ये
चराचरामध्ये आमचा पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणूनच त्या देवावर, त्या मूर्तीवर कुणीही जबरदस्ती केली तरी सुद्धा आमच्या पांडुरंगाला एक कण सुद्धा धक्का लागत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की असं नाही की आम्ही आता त्या पांडुरंगाला पंढरपूरला जायचं नाही, नाही नाही, तर त्याच्या पाठीमागे विचार असा आहे की तो पांडुरंग माझ्या मूर्तीमध्येही आहे, तो पंढरपुरातही आहे, तो तिथेही आहे, कळसावरही आहे, आणि तो प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये आहे. नवे नवे प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे. नवे नवे पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आहे. नवे नवे जे जे काही आम्हाला चैतन्यमय दिसतं, पशु असेल, पक्षी असेल, झाड असेल, पानं असतील, काहीही असेल, जे चैतन्यमय आहे त्याच्यामध्ये आमचा पांडुरंग आहे. आणि म्हणून ही प्रस्तावना केल्यानंतर आमच्या पांडुरंगाला कधीही इजा पोचू शकत नाही. आमची संस्कृती, आमचा धर्म इतका लेचापेचा नाही की तो एका मूर्तीवर हा आघात केल्यानंतर आमच्यावर आघात करू शकेल. आणि म्हणूनच सनातन धर्म इतके अनेक वर्ष, लाखो वर्ष इथे शिल्लक आहे. याचं कारण असं आहे की आमच्या सनातन धर्माला कुणीही हात लावू शकत नाही. याचं कारण आमचा सनातन धर्म हा निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार असताना सुद्धा तो इथे सगुण साकार झालेला आहे. आणि म्हणूनच सगुण साकार झाल्यानंतर तो लिमिटेड वाटला तरी सुद्धा तो अनलिमिटेड आहे. हेच देवाचं, आमच्या सनातन धर्माचं, आमच्या पांडुरंगाचं खरं स्वरूप आहे. आणि म्हणूनच हे एकदा आम्हाला कळल्यानंतर आता हा समास आम्हाला समजायला अतिशय सोपा जाईल. आणि म्हणूनच पारमार्थिक दृष्टिकोनातून या समासाकडे समर्थांनी आम्हाला बघायला सांगितलेलं आहे. समास पहिला, देव बलात्कार नाम, श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षट गुणेश्वरो श्रीराम. सुरुवातीलाच ज्यावेळेला देवाचं वर्णन केलं जातं, ज्यावेळेला देवाचा समास आहे हा, त्यामुळे देवाला पहिल्यांदा नमस्कार वंदन केलं जातं. आणि त्याची डेफिनेशन इथं समर्थ सांगतात की देव म्हणजे काय, तर देव म्हणजे निश्चळ ब्रह्म, हा देव आहे. निश्चळ याचा अर्थ त्याला कुठलंही चलन नाही, कुठलीही हालचाल नाही, तो निश्चल आहे. तो येतही नाही, तो जातही नाही. पण जो चंचल आहे त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. हा विषय पूर्वी अनेक वेळेला झालेला आहे, त्यामुळे आता आपण याच्यावर इलॅबोरेशन करत नाही. मी पुढे जातो. सकळा पर जो परमात्मा, सगळ्यांच्या आत जो आहे तो परमात्मा आहे आणि तोच देव आहे. तो कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे की तो चैतन्य स्वरूप आहे, तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे काय, तर तो आमच्या आतच आहे, परंतु तो आमच्या मध्ये ढवळाढवळ करत नाही. मी कसं वागावं, माझा स्वभाव कसा असावा, मी कुठल्या ऍक्शन्स घ्याव्यात, मी कुठलं कर्म करावं, याच्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही. मग तो कसं आम्हाला काम करायला भाग पाडतो, तर तो फक्त साक्षी भावानं अलिप्त राहून, निस्संग राहून तो माझ्या अंतःकरणाला चैतन्य देतो. माझ्या अंतःकरणाला ज्यावेळेला चैतन्य देतो त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये जे काही असेल ते मी माझ्या शरीराला पास ऑन करतो आणि त्या पद्धतीने मी कर्म करतो. जर माझ्या अंतःकरणामध्ये जर आनंद असेल तर मी आनंदी होतो. माझ्या अंतःकरणामध्ये जर दुःख असेल तर मी दुःखी होतो. माझ्या अंतःकरणामध्ये मला हे ऍक्शन करायची आहे असं असताना मी ती शरीराकडून ऍक्शन करून घेतो. म्हणजे थोडक्यात मला जर काहीतरी अकम्प्लिशमेंट करायची असेल, मला घर बांधायचं असेल असं माझ्या अंतःकरणामध्ये विचार आला, थॉट आला, वृत्ती उठली, तर माझं शरीर त्या पद्धतीने कर्म करण्यासाठी उद्युक्त होतं. मग त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीने घर बांधावं, काय घर बांधावं, कशा पद्धतीने पैसा मिळवावा, याच्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही. हा अंतःकरणाचा भाग आहे, हा मनाचा भाग आहे, चैतन्याचा नाही, देवाचा नाही, परमात्म्याचा नाही.
ब्रह्माचा नाही. हे नुसते वेगवेगळे शब्द आहेत, पण आम्हाला हे शब्द कळले पाहिजेत, म्हणजे आम्हाला बाकीचं सगळं सोपं जायचं. ज्ञानात्मा, कारण तो ज्ञान स्वरूप आहे, तो आहे म्हणून मला ज्ञान आहे. मगाशी जो आपण विचार केला की तो देव सर्वत्र आहे, देव अनलिमिटेड आहे, हे आम्हाला ज्ञान नसल्यामुळे आम्ही त्याला मूर्तीमध्ये लिमिटेड बद्ध केलेला आहे. म्हणून तो आम्ही अज्ञानी असल्यामुळे, आम्हाला देव कसा आहे याचं ज्ञान नसल्यामुळे, ते ज्ञान देण्याचं काम कोण करतो? तो सुद्धा परमात्माच करतो. देवच आम्हाला, देवाच्या कृपेनंच आम्हाला ज्ञान प्राप्त होतं, म्हणून त्याला ज्ञानात्मा असं म्हटलेलं आहे. ज्ञान देणारा म्हणून तो ज्ञानात्मा होतो. त्याच्यामध्ये सर्व गुण आहेत, तो गुणरहित आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सर्व गुण आहेत, आणि म्हणून तो सर्व गुण संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे. मागच्या समासामध्ये आठवत असेल तर निर्गुण म्हणजे बहुगुण असं समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे निर्गुण म्हणताना काय, तर तो गुण नाहीत असं नाही, तर सर्व गुण संपन्न आहे, म्हणून तो षड गुणेश्वरू असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात की सकळ देवाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्ताराला राम. म्हणून त्या एका चैतन्य स्वरूप, साक्षी स्वरूप, ज्ञानात्मा स्वरूप, निश्चळ अशा परब्रह्मापासून सर्व जगाचा तो ईश्वर, आणि त्याचं नाव जगदेश्वर, आणि सर्व जग त्याच्यापासून विस्तार झाला, त्या एकापासून, म्हणून त्याला विस्तारला असं म्हटलेलं आहे. म्हणजे संसार चालू झाला, म्हणजे एकापासून अनेक, त्या एका निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्यापासून, निश्चय ब्रह्मापासून, चैतन्य स्वरूप, साक्षी स्वरूप अशा परमात्म्यापासून, त्या जगदेश्वरापासून सर्व सृष्टी विस्तारली, आणि त्यापासून सर्व काही निर्माण झालं, म्हणून त्याला जगदेश्वर असंही नाव आहे. आता तो एक आहे, पण तो एक असल्यामुळे तो दोन झाला, आणि म्हणून तो दोन झाला. आता कारण आपल्या दशकाचं नाव आहे प्रकृती आणि पुरुष, एकापासून, म्हणजे एक आहे म्हणून सांख्ययोग ज्यावेळेला आपण गीतेमध्ये अभ्यासतो, दुसरा अध्याय दुसरा, म्हणून भगवंतांनी सुद्धा पहिल्यांदा आपल्याला सांख्ययोग सांगितला, आणि सांख्ययोगामध्ये संख्यात्मक तो योग असल्यामुळे, म्हणजे थोडक्यात तो कसा जातो बघा. पहिल्यांदा काय होता, एक परमात्मा होता, त्याच्यापासून काय झालं, दोन प्रकृती आणि पुरुष झाले, दोन प्रकृती आणि पुरुषापासून तीन गुण झाले, सत्व गुण, रजो गुण आणि तमो, आणि या तीन गुणांपासून चार निर्माण झाले, म्हणजे चार गोष्टी निर्माण झाल्या. अशा पद्धतीने तो सांख्ययोग संख्यात्मक आहे. 1 2 3 4, म्हणजे तो एकापासून दोन झाले, दोनापासून तीन झाले, तीनापासून चार झाले, चारापासून पाच झाले, अशा प्रमाणे विस्तार झाला. आमचं इथंच होतं, प्रकृती आणि पुरुष किंवा स्त्री आणि पुरुष यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचा विस्तार होतो, आणि म्हणून इथे पहिल्यांदा दोन, आणि त्याला शिवशक्ती असं म्हटलेलं आहे. प्रकृती पुरुष म्हणजेच शिवशक्ती, हे आपण मागच्याला पाहिलेलं आहे. त्यालाच जगदेश्वरी असं नाव दिलेलं आहे. प्रकृती पुरुष परमेश्वरी असं इथं समर्थ म्हणतात. म्हणजे थोडक्यात पुढचा समासाचं हे इथं प्रस्तावना याच समासामध्ये होती. कारण प्रकृती पुरुष इथं दोन जरी असले, कशासाठी सांगितलं हे, तर प्रकृती पुरुष हे दोन जरी असले, शिवशक्ती दोन जरी दिसत असले, आमचा जो ज्ञान जो आहे किंवा लिमिटेड आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शिवशक्ती हे शब्द उच्चारतो, प्रकृती पुरुष हा शब्द उच्चारतो, त्यावेळेला आमच्यामध्ये डोळ्यासमोर लगेच जेंडर स्पेसिफिक येतं. म्हणजे काय, तर स्त्री आणि पुरुष असं आमच्या डोळ्यासमोर आकार आणि रूप येतं. त्याच्यावर घाव घालण्यासाठी समर्थांनी हा समास आणि पुढचा समास सांगितलेला आहे. कारण प्रकृती आणि पुरुष दोन जरी दिसले तरी, आमच्या शिक्षणाने आम्हाला दोन जरी सांगितले, तर आमच्या सनातन धर्मामध्ये, आमच्या दासबोधामध्ये प्रकृती आणि पुरुष हे दोन नाहीत, प्रकृती आणि पुरुष एकच आहे. म्हणजे काय, तर प्रकृती आणि पुरुष हे जरी आम्हाला, प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे मॅन आणि वुमन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तसं प्रकृती आणि पुरुष
हे दोन आम्हाला दिसतात, त्यांची रूप दोन दिसतात, दोनची दोन शरीर दिसतात, म्हणून आम्हाला ते दोन वेगळे वाटतात आणि आमच्या डोक्यामध्ये असं एक घट्ट बसलेलं आहे की हे दोन वेगळे आहेत, यांचे दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, दोघांची शरीर वेगवेगळे आहेत. आणि मग ज्यावेळेला दोन होतात त्यावेळेला असं होतं की कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ. आणि म्हणून ही स्त्री प्रधान संस्कृती आहे का पुरुष प्रधान संस्कृती आहे, का स्त्री श्रेष्ठ आहे का पुरुष श्रेष्ठ आहे, अशामध्ये चढाओढ चालू होतो. हा इंग्रजांनी आमच्यावर केलेले कृपा आहे. कारण इतक्या स्थूल पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे किंवा आमच्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने व्यवहार किंवा अशा पद्धतीने रूढी असल्यामुळे आमच्या मनामध्ये आता सुद्धा अनेक वेळेला, आणि म्हणून अशा वेळेला शब्द वापरला जातो की स्त्री मुक्ती. आमच्या संस्कृतीमध्ये स्त्री मुक्ती हा प्रकारच नाही, कारण स्त्री आणि पुरुष हे दोन वेगवेगळे नाही. आता मग परत स्त्री ही स्त्रीच्या शरीरामध्ये लिमिटेड आहे असं मला वाटतं, आणि पुरुष हा पुरुषाच्या शरीरामध्ये लिमिटेड आहे असं मला वाटतं. कारण का की आमच्या डोळ्याला दिसतं, पण आमचं शास्त्र आम्हाला सांगतं की प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष आहे आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे गुणधर्म आहेत आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचे गुणधर्म. नवे नवे ते दोघे मिळून एकच झालेले आहे. बघा हा मुद्दाम विषय का इथे समर्थांनी सांगितलं त्याचं आपल्याला आता लक्षात येईल की आपल्या सगळ्या संकल्पना, आपल्या कल्पना सगळ्या चक्काचूर झाल्या पाहिजे. कारण का, तर प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष आहे. आणि हे सांगण्यासाठी आम्हाला अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती म्हणजेच शिव आणि पार्वती हे एकच आहेत, हे आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या सनातन धर्मामध्ये. दोन शरीर जरी आम्हाला दिसली तरी शरीराच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये भेद आहे. शरीराच्या दृष्टिकोनातून किंवा स्वभावाच्या दृष्टिकोनातून, अंतःकरणाच्या दृष्टिकोनातून भेद आहे, परंतु ते एकच आहेत. कशावरून? आपण अगदी सायंटिफिकली जाऊ. आपण एक स्त्री घेतली आणि एक पुरुष घेतलं, शरीर वेगवेगळे आहेत, त्यामुळे एकाला आपण स्त्री म्हणलं, एकाला पुरुष म्हणलं, एकाला प्रकृती म्हणलं, एकाला पुरुष म्हणलं. पण थोडंसं आत जावा, अगदी सायंटिफिकली विचार केला तर आम्ही दोघांचं जर ब्लड सॅम्पल जर घेतलं तर ब्लड सॅम्पलच्या दृष्टिकोनातून दोघांच्या मध्ये एकच रक्त आहे. मग जर त्या रक्ताच्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला तर सायन्सच्या दृष्टिकोनातून दोघे एकच आहेत. शरीराच्या दृष्टिकोनातून घेतला तर दोन वेगवेगळे आहेत, पण रक्ताच्या अनुषंगाने जर घेतलं तर दोन एकच आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हे आहे की ह्याच्यातनं मतितार्थ काय, व्हॉट इज द कन्क्लुजन? कन्क्लुजन एकच आहे की फक्त दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. प्रकृती आणि पुरुष दोन दिसतात म्हणून ते दोन डिस्टिंक्ट वेगवेगळे आहेत असं आम्ही समजतो, पण तो आमचं अज्ञान आहे. थोडंसं आम्ही विचार केला तर आम्हाला लक्षात येतं की प्रकृती आणि पुरुष दोन नाही, ते एकच आहे. शिव आणि शक्ती हे दोन नाही, एकच आहेत. पांडुरंग हा मूर्तीतच आहे असं जरी आम्हाला दिसत असलं तरी सुद्धा तो मूर्तीच्या बाहेर आहे, तो मूर्तीमध्ये लिमिटेड नाही, हे आम्हाला शास्त्र सांगतं. आणि म्हणून हे शास्त्रावर आम्हाला विश्वास ठेवणं आवश्यक आहे. देव काय आहे, प्रकृती पुरुष काय आहे, मी काय आहे, हे आम्हाला कळणं आवश्यक आहे. त्यासाठी हे समास आम्हाला दिलेले आहे. आणि म्हणूनच जरी हे विस्तार झालेला दिसला, आणि म्हणून बघा की जरी आमची मुलं झाली, मुलांचे नातवंड झाली, नातवंडांची नातवंड झाली, अशी आमचा विस्तार झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये एकच सूत्र आहे, आणि ते सूत्र म्हणजे आम्ही त्याला कुलधर्म म्हणतो. म्हणजे आमचं आडनाव असेल ते आडनाव सेम राहतं. तसं आम्हाला सगळ्यांची एकच सिग्नेचर आहे. आमच्या सगळ्या पुरुषांना, आमच्या संबंध सगळ्या प्रकृती आणि पुरुषाला किंवा संबंध सगळ्याला एकच सिग्नेचर आहे, आणि ते म्हणजे परब्रह्म परमात्म्याची सिग्नेचर आहे. म्हणजेच परब्रह्म परमात्म्यापासून आम्ही सर्वजण निर्माण झालेलो आहोत. फक्त त्या प्रोसेसनी त्याला वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळी रूप आहेत, वेगवेगळे फॉर्म फॅक्टर आहेत. पण जर कोर जर विचार केला, आणि म्हणून समर्थांनी प्रत्येक वेळेला विचार, विवेक आणि सत्सत विवेक बुद्धीनं आम्हाला
हे समजून घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे वरून जरी प्रकृती पुरुष दोन वेगवेगळे दिसत असले तरी त्या वादामध्ये स्त्री पुरुष या वादामध्ये न पडता, स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ या वादामध्ये न पडता, पुरुष प्रधान संस्कृती का स्त्री प्रधान संस्कृती याच्यामध्ये वादामध्ये न पडता आम्हाला एक विशाल दृष्टिकोन दिलेला आहे. कुठला विशाल दृष्टिकोन आहे की स्त्री पुरुष वेगवेगळे शरीरात दिसतात कबूल, पण जर थोडस न दिसताना ज्ञानेंद्रियांना सोडून जर आम्ही जर बघितलं तर ते एकच आहेत. त्यात आपण मगाशी बघितलं, जर त्या ब्लड किंवा रक्ताच्या अनुषंगाने जर बघितलं तर एकच आहे. असा हा विशाल विचार आम्हाला या समासामध्ये या दशकामध्ये समर्थाने दिलेला आहे. म्हणजे काय तर पांडुरंग त्या विटेवर आलेला आहे कबूल, पांडुरंग त्या मूर्तीमध्ये आहे कबूल, वर आम्हाला अफजल खानाने ती मूर्ती भंग केल्याचं दिसतं आहे कबूल. हे जरी आम्हाला दिसत असेल तरी सुद्धा आमचा देव हा त्या मूर्तीच्या पेक्षा जास्त मोठा आहे, मूर्तीच्या पेक्षा जास्त सूक्ष्म आहे, मूर्तीपेक्षा जास्त विशाल आहे. तो एक आहे, तो निर्गुण निराकार असल्यामुळे मूर्तीच्या बाहेर आहे आणि मूर्तीच्या बाहेर असल्यामुळे जरी मूर्ती भंग झाली तरी सुद्धा तो अभंगच आहे. हा विशाल विचार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ते समर्थ इथे प्रकृती पुरुष आणि देव समजावून सांगतात. हे कशासाठी? आमच्याच समाधानासाठी, आम्हाला कळावं म्हणून. कारण का की त्या काळामध्ये ज्या वेळेला मूर्ती भंग झाली त्यावेळेला समाज दुभंगला, धर्म दुभंगला, समाजामध्ये अनेक भीती निर्माण झाली, समाजामध्ये कॉन्फिडन्स गेला, समाजामध्ये आमचं सर्व पूर्वीच्या काळामध्ये हीच अंधश्रद्धा वापरून धर्मांतरण झाल्याचं आम्हाला दिसतं. पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये जर एकच विहीर असेल आणि त्या विहिरीमध्ये जर मांसाचे तुकडे टाकले आणि जर ते पाणी लोकांनी न कळत पिलं तर आमचा धर्म भ्रष्ट झाला आणि आता तुम्ही मुसलमान झालेले आहात, अशा पद्धतीने धर्मांतरणाचे अनेक प्रसंग झालेले आहेत. त्याच्यावर आघात करण्यासाठी समर्थांनी हा समाज सांगितलेला आहे की आमचा धर्म, आमचं पाणी जर आम्ही त्या विहिरीतनं पाणी भ्रष्ट झालेलं पाणी पिलं याचा अर्थ असा नव्हे की आमचा धर्म भ्रष्ट झाला. आमचा धर्म इतका लेचापेचा नाही, आमचा धर्म इतका त्या विहिरीतल्या पाण्याने भ्रष्ट होण्यासारखा इतका कमी प्रतीचा नाही. हे आम्हाला करण्यासाठी समर्थांनी हा देव बलात्कार हा समास दिलेला आहे. कारण देव म्हणजे काय हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही, तोपर्यंत आमच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आमच्या मनामध्ये आता प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक भीती आहेत. कुलधर्म कुलाचार केले पाहिजेत. मग कुलधर्म कुलाचार असं केलं तर बरोबर आहे का? कारण कोणीतरी सांगितलं असतं आमच्या आई वडिलांनी, त्यांच्या आजी आजोबांनी, आमच्या पणजोबांनी की अशा पद्धतीने पूजा करावी, अशा पद्धतीने पूजा करू नये, हे सण अशा पद्धतीने साजरे करावेत. आणि मग आम्ही काय करतो की त्या पद्धतीने साजरे करायचा प्रयत्न करतो, पण आमच्या मनामध्ये सारखी भीती आहे तो देव रागवला तर, देव कोप झाला तर, आणि मग असं केलं तर हे होईल. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही भीतीनं ते कुलधर्म कुलाचार करण्याचा प्रयत्न करतो. पण इथं समर्थ म्हणतात की अरे त्या भीतीनं कुलधर्म कुलाचार करण्याच्या ऐवजी डोळस पद्धतीने जर आम्ही जर त्या परमेश्वरावर प्रेमाने कुलधर्म कुलाचार जर केले तर आमचं सामर्थ्य किती वाढेल, आमचं धार्मिक आणि पारमार्थिक हे म्हणतात आम्ही आमचं मन जे आज कमकुवत झालेलं आहे. कुलधर्म कुलाचार आम्ही करतो, आम्ही देवाला जातो, पण आम्ही असे लेचेपेचे का, आम्ही असे मनाने कमकुवत का? कारण का की आम्हाला देव माहिती नाही, आम्हाला आमचे कुलधर्म कुलाचार अशाच पद्धतीने आम्ही रूढी परंपरेमध्ये अडकून गेलेलो आहे. हे आमचं अज्ञान आहे. आम्ही सुशिक्षित आहोत पण आम्ही सुसंस्कारित नाही आहोत. आणि ज्या वेळेला आमच्यावर असे संस्कार होतील, ज्यावेळेला आम्ही खरं काय आहे, खरा देव समजावून घेऊ, खरं कुलधर्म कुलाचार समजावून घेऊ, त्याच वेळेला आम्हाला कळेल की आमचे देव हा किती महान आहे, आमचा देव हा किती दयाळू आहे, आणि त्या परमेश्वरावर, त्या देवावर आम्ही किती प्रेम केलं पाहिजे. कारण आम्ही भीतीनं त्याला भजलं नाही पाहिजे, आम्ही प्रेमानं त्याला भजलं पाहिजे. आणि म्हणून हा आम्हाला समास इथं दिलेला आहे.
आपण पुढे जाऊया. मूळ माया गुणेश्वरी. बाकीचे सगळं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, म्हणून मी मुद्दाम जरा थोडीशी प्रस्तावना किंवा मुद्दाम एक्सप्लेनेशन देतो, म्हणजे मग आपल्याला बाकीचे ओव्या समजायला सोपं जाईल. क्षेत्रज्ञ द्रष्टा कुठस्थ साक्षी, अंतरात्मा सर्व साक्षी, शुद्ध सत्व महत्वत्व परीक्षी, जाणता साधू श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे साधू कोण? साधू किंवा संत हा नुसत्या कपड्यावरून ओळखता येत. भगवे कपडे घातले म्हणजे तो साधू होत नाही. साधू कोण? की ज्याला क्षेत्रज्ञ कोण माहिती आहे, म्हणजे त्याला देव कोण माहिती आहे. त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे देव हा द्रष्टा आहे, हा सब्जेक्ट आहे, तो कूटस्थ आहे, तो साक्षी आहे, तो अंतरात्मा सर्व साक्षी आहे, तो महत्त्व आहे. हे ज्याला समजलेलं आहे, हे ज्याला कळलेलं आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं आचरण आहे, तो साधू आहे. त्याच्याप्रमाणे आचरण का? की आम्हाला सुद्धा समजतं, पण आम्ही काय म्हणतो, नको नको ते कुलधर्म कुलाचार केले पाहिजे, जर तसं केलं नाही तर देवाला आवडणार नाही, देव कोपेल. याला म्हणायचं की हे साधुत्वाचं लक्षण नाही. ज्याला हे समजतं, ज्याला हे जाणतो आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण आहे, आणि आचरणाचं डेफिनेशन काय किंवा आचरणाचं आउटकम काय, तर तो निर्भय आहे. निर्भय काय आहे? तर तो एकच परब्रह्म परमात्मा असल्यामुळे द्वैताती भयम भवती. प्रकृती आणि पुरुष दोन झाले की तिथून प्रकृतीला पुरुषापासून आणि पुरुषाला प्रकृतीपासून भय निर्माण होतं. दोन असले की तिथं भीती असते, एकमेकांची भीती वाटते. पण एकच जर असेल तर भीती असेल का? कधीच असणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला निर्भय व्हायचं असेल, आम्हाला कशाचीही भीती जर वाटायची नसेल, तर आम्हाला खऱ्या देवाचं स्वरूप आणि त्याचं कळल्यानंतर त्याप्रमाणे आमचं आचरण झालं तर आम्हाला आमच्याच आयुष्यामध्ये, आमच्याच जीवनामध्ये एक निर्भयता प्राप्त होईल. आणि ज्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये निर्भयता प्राप्त होईल त्याच वेळेला आम्ही तो क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ साक्षी, अंतरात्मा आम्ही तो असू हे आम्हाला पटेल. अहम ब्रह्मास्मी याची आम्हाला अनुभूती येईल, कारण अहम ब्रह्मास्मी आहे म्हणूनच मी एकटा आहे, आणि म्हणूनच मी एकटा असल्यामुळे मी निर्भय आहे असा माझा समज नाही, अशी माझी खात्री पटेल. आणि तोच साधू आहे, साधू दुसरा कोणीही नाही. आता पुढे म्हणतात की ब्रह्मा, आणि मग एकाच परब्रह्मापासून सर्व विस्तार झाला. हे आपण मागच्या वेळेला पण बघितलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर श्रीराम. म्हणजे त्याच्यातून, त्या एकाच ह्याच्यातून ब्रह्मा विष्णू महेश, सर्व जग, जीवेश्वर, सर्व प्राणी, लहान थोर सर्व निर्माण झाले. देह देवळामध्ये बसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणे त्याला भसती लोक श्रीराम. आता बघा समर्थ काय विधान करतायत की देह देवळामध्ये बसला, म्हणजे देह आणि देऊळ ह्याचं कंपॅरिझन केली की देऊळ जसं असतं तसाच हा देह आहे, आणि त्या देवळामध्ये देव असतो तसा या देहामध्ये आत्माराम आहे. आणि जो या देहाला महत्व देतो, हा देवळाला महत्व देतो, पण देवळामध्ये आत असलेल्या देवाला महत्व देत नाही. हा देहाला महत्व देतो, पण देहामध्ये असलेल्या आत्मा रामाला महत्व देत नाही. हा भजन कुणाचं करतो? हा देहाचं भजन करतो, देहाला कम्फर्ट होण्यासाठी प्रयत्न करतो. याचाच अर्थ तो काय करतो? देहाला महत्व देऊन देवाला हानी पोचतो. आणि म्हणून इथे देव बलात्कार हा शब्द इथे वापरलाय. म्हणजे हे कुणी केलेलं आहे? आम्हीच केलेलं आहे. अफजल खानानं केलेला नाही, अफजल खानानं एका पद्धतीने केलेला आहे, पण आम्ही सुद्धा या जीवनामध्ये येऊन देवाला न जाणता, देवाला न भजता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भजन करतो. म्हणजे काय करतो? तर देवाला न समजता, देवाला न कळून घेता, यथार्थ आणि सम्यक देवाचं ज्ञान न घेता आम्ही भजन करतो, आणि म्हणूनच आम्ही स्वतः देवाला हानी पोचतो असं समर्थित म्हणतात. आणि म्हणून इथं म्हणतात की जे वेळेस भजन चुकले ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले सकळ देव श्रीराम. जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळाची दिधले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे श्रीराम. 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करता सद्य रोग होते श्रीराम. जेणे काळे नैवेद्य पावेना तेणे काळे देव राहेना,
भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो श्रीराम. जातो तो कळी देवना कोणास ठाऊके होईना, देवे विना अनुमानेना कोणास देव श्रीराम. देव पहावया कारणे देऊळे लागती पाहणे, कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे श्रीराम. देऊळ म्हणजे नाना शरीरे तेथे राहीचे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे श्रीराम. म्हणजे समर्थ म्हणतात की देवळं म्हणजे नाना शरीर आहेत आणि आम्ही जर फक्त देवळाकडे, आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जातो, तीर्थक्षेत्रांना आम्ही काय करतो, आम्ही देवळामध्ये जातो, पण आम्ही काय करतो, देवळाच्या लाईन मध्ये उभे राहतो आणि देवळाच्या मध्ये लाईन मध्ये उभे राहताना वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा करतो आणि कधी आम्ही देवळामध्ये आत जातो आणि कधी देवाला भेटतो हेच आम्हाला कळत नाही, कारण देवळाच्या गाभाऱ्यामध्ये आम्हाला 2 मिनिटं सुद्धा तिथे एंट्री मिळत नाही आणि म्हणूनच आमचं सगळं लक्ष त्या देवाकडे न असता बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे असतं. देऊळ किती मोठं आहे, देवळामध्ये किती घाण आहे, किती मोठी लाईन लागलेली आहे, लाईन मध्ये किती माणसं कशीही काही बोलतायत, म्हणजे देव सोडून आम्ही सर्व गोष्टींकडे लक्ष देतो. हे देवाला हानी पोचण्यासारखंच आहे, हाच देव बलात्कार आहे असे इथं समर्थ म्हणतात. आणि म्हणून म्हणतात की आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही देवाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का की देवळं वेगवेगळी आहेत, म्हणजे वेगवेगळी शरीर आहेत. आणि म्हणून जसं आपण मगाशी म्हटलं की वारकरी हा वेगवेगळ्या शरीरांना पाहत नाही, तर आत असलेल्या पांडुरंगाला पाहतो, कारण त्याला माहिती आहे की देवळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहीचे जीवेश्वरे. त्याचा पांडुरंग जीवेश्वर म्हणजे पांडुरंग, आत्मा राम तो कुठे आहे, देवळात आहे. देवळात आहे म्हणजे कुठल्या, नाना शरीरामध्ये आहे. नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेद इस्लाम. शरीर वेगवेगळी आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे भेद आहेत, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आहेत, त्याच्यामध्ये लहान मोठा आहे, त्याच्यामध्ये या धर्माचा असेल त्या धर्माचा असेल, मुसलमान असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल, श्रीमंत असेल गरीब असेल, तो वेगवेगळ्या पंथाचा असेल, तो वेगवेगळ्या संप्रदायाचा असेल, त्याच्यामध्ये अनेक भेद आहेत, पण त्या सर्वांच्या आत असणारा जीवेश्वर एकच आहे. हे ज्या वेळेला आम्हाला समजेल त्यावेळेला आम्हाला, आणि त्याप्रमाणे आमचं आचरण होईल, त्याच वेळेला आम्हाला खरं अध्यात्म कळेल. अध्यात्म म्हणजे हे समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आचरण करणं, म्हणजेच त्यावेळेला आम्हाला देव आम्हाला भेटायला येईल. इथे म्हणतात की चालती बोलते देवळे त्यामध्ये राहीजे रावळे, जितके देवळे तितके सगळे कळली पाहिजे श्रीराम. म्हणून आम्हाला बऱ्याच वेळेला कसं वाटतं की आम्हाला हेच एक देऊळ आवडतं, दुसरं देऊळ आवडत नाही, हाच एक देव आवडतो, तो देव आवडत नाही. समर्थ म्हणतात की अरे सगळे चालती बोलती देवळं आहेत, ही जी सगळी शरीर दिसतात आम्हाला या जगामध्ये ती सगळी देवळच आहेत. या सगळ्यामध्ये जितकी सगळी चालती बोलती देवळं जरी असतील आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एकच देव आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला समजलं पाहिजे, याच्यावर आमची श्रद्धा बसली पाहिजे आणि हे आम्हाला याच्यावर आमची निष्ठा झाली पाहिजे, कारण त्याच्याप्रमाणे आमचं आचरण झालं पाहिजे. मत्स्य कुर्म वराह देवळे भूगोळ धरिता सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे किती एक श्रीराम. सोबत म्हणतात की अशी किल्ले अनेक हे आहेत, कारण भगवंतांनी सुद्धा अवतार घेतलेले आहेत वेगवेगळे. आता अवतार जर घेतले असतील वेगवेगळे तर त्या अवतारामध्ये भगवंत वेगळा आहे का, भगवंत एकच आहे. भगवंतांनी जर मत्स्य कुर्म वराह राम कृष्ण असे जर सगळे जरी अवतार जरी घेतलेले असले तरी सुद्धा त्या सर्वांचा एकच म्हणजे भगवान विष्णू याचे हे सगळे अवतार आहे. म्हणजे किती अवतारांमध्ये सुद्धा किती स्वरूपामध्ये भिन्न भिन्नता आहे बघा. अवतारामध्ये सुद्धा पांडुरंगाचा अवतार वेगळा आहे, कृष्णाचा अवतार वेगळा आहे, रामाचा अवतार वेगळा आहे, परशुरामाचा अवतार वेगळा आहे, नृसिंहाचा अवतार वेगळा आहे. मत्स्य कुर्म वराह हे सगळे वेगवेगळे अवतार आहेत. म्हणजे शरीर त्यांनी घेतलेले अवतार, अवतारामध्ये त्यानं जी शरीर धारण केली त्या भगवंतानी त्या देवानी ती जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा त्याचा आकार वेगवेगळा असला, ते भयानक दिसत असेल, काही अवतार शांत आहेत, काही अवतार अकराळ विकराळ आहेत, तरी सुद्धा आत असलेला एकच परमात्मा, त्या एकाच परमात्म्याचे हे सर्व अवतार आहेत, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि हे विसरलं म्हणजेच आम्ही देवाला ओळखलं नाही आहे, ते आमचं अध्यात्म होऊ शकत नाही, असं इथं समर्थांना सांगायचा अभिप्राय आहे. कित्येक देवळी सौख्य पाहे
भरता अवघे सिंध आहे, परी ते सर्व काळ नर आहे, अशाश्वत श्रीराम. असं का बरं? पण याचं कारण असं आहे की जरी आम्हाला भेद दिसत असला, जरी अवतार वेगवेगळे असले, जरी शरीर वेगवेगळी असली, तरी ही सगळी अशाश्वत आहे. बघा, राम आणि कृष्ण आम्ही आज त्यांची भक्ती करतो, पांडुरंगाची आम्ही भक्ती करतो, परंतु हे अवतार असल्यामुळे हे अवतार अशाश्वत आहेत. म्हणजे आज श्रीकृष्ण नाही, आज भगवान प्रभू श्रीराम नाही, असं कुणीतरी म्हणेल. त्याला उत्तर असं आहे की अरे, तो अवतार असल्यामुळं ते शरीर अशाश्वत जरी असलं तरी सुद्धा तो शाश्वत असलेला प्रभू, शाश्वत असलेला आमचा परमात्मा, शाश्वत असलेला भगवान विष्णू हे एकच आहे. आणि म्हणून आमचं लक्ष कुठं पाहिजे? आमचं लक्ष अशाश्वताकडे नसून आमचं लक्ष, आमची श्रद्धा, आमची भक्ती ही शाश्वताकडे पाहिजे. अशाश्वताचा मस्तकमणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, जरी तो दिसला नाही तरी सुद्धा तो माझा धनी आहे, तो माझा स्वामी आहे, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण का की तो शाश्वत आहे. त्या एकाच शाश्वतापासून सर्व अशाश्वत निर्माण झालेलं आहे. अशाश्वत येणार जाणार आहे, त्याला मृत्यू आहे, त्याला जन्म आहे, तो अवतार असल्यामुळे तो काही काळ आहे. पण जो आमचा शाश्वत असलेला देव आहे तो कसा आहे? तर तो अनलिमिटेड आहे, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. म्हणजे तो बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम आणि बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी आहे. तो सर्व काळामध्ये आहे, तो सर्व शरीरामध्ये आहे. उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्थ संवाद होत जातो श्रीराम. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एके ठाई श्रीराम. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीला सर्वोत्तमा, तूच जाणसी श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, तो परमात्मा इतका अनलिमिटेड आहे, इतका तो अबोध आहे, म्हणजे त्याला जाणताच येत नाही. कारण का की तो इतका अनलिमिटेड आहे. आणि इतका तो अनलिमिटेड असल्यामुळे आम्ही कितीही जरी कल्पना केल्या तरी तो आम्हाला बुद्धीनं, आमच्या कल्पनेनी आम्हाला त्याला लिमिटेड करता येत नाही, इतका त्याचा तो महिमा आहे. आणि म्हणून इथे परत एकदा समर्थ आम्हाला सांगतात की जरी तो आम्हाला दिसत नसला, जरी तो अनलिमिटेड असला, जरी आम्हाला त्याचा महिमा गाथा येत नाही कारण तो दिसत नाही, परंतु तो त्याची लीला, त्याच्या लीलेने हे सर्व काही चाललेलं आहे, तो सर्वोत्तम आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे. असा तो आहे संसार. आणि मग आम्ही इथं कशासाठी आलोय? संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले श्रीराम. हे क्रक्स आहे. हे आमचा धर्म, सनातन धर्म सांगतो, हे आमचं शास्त्र सांगतं, हे आमचे संस्कार सांगतात. काय सांगतात? की संसारा आलियाचे सार्थक. आम्ही संसारामध्ये येऊन आमचं सार्थक काय? आम्ही हा जीव घेत, आम्ही ह्या शरीरामध्ये आलो, आम्ही हा विवेक म्हणून जन्म घेतला, याचं सार्थक काय हो? मी किती संपत्ती मिळवली ह्याच्यामुळे मग सार्थक होतो? एवढं मी अकम्प्लिशमेंट केलं ह्याच्यामुळे माझं सार्थक होतं? माझा बायोडेटा, माझा रेझ्युमे एवढा आहे ह्याच्यामुळे माझं सार्थक झालं? मी कृतकृत्य झालो का? मी एवढे घर बांधली याच्यामुळे मी कृतकृत्य झालो का? माझं जीवनाचं सार्थक झालं का? समर्थ म्हणतात नाही नाही. जर या शरीरामध्ये, या संसारामध्ये येऊन जर कृतकृत्य व्हायचं असेल, म्हणजे समाधान पाहायचं असेल, सार्थक जर आम्हाला करायचं असेल, आनंद जर पाहिजे असेल, तर आम्हाला तिथं नित्यानित्य विवेक केलाच पाहिजे. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. आणि ज्या वेळेला आम्ही नित्यानित्य विवेक करू त्यावेळेला आम्हाला कळेल की आम्हाला आनंद, समाधान, शांती मिळालेली आहे. आम्ही सदैव आनंदी आहोत, आम्ही सदैव शांत आहोत. आणि म्हणूनच आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साधतात. म्हणजेच काय की या विश्वामध्ये जगत असताना आम्हाला लाईफ आमचं कम्फर्टेबल होतं. आणि लाईफ कम्फर्टेबलची डेफिनेशन इतकी सोपी आहे की आम्हाला 2 वेळेला खायला मिळालं, झोपायला एक जागा मिळाली आणि वरती छत असेल तर आम्ही आनंदी आहोत. इतके आमचं कम्फर्टच्या डेफिनेशन वेगळ्या होतात. हेच अध्यात्माचं, संस्काराचं बळ आहे. आणि परलोक म्हणजे काय? तर आता आम्हाला इथंही येऊन काही भोगायचं नाही,
या संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये येऊन काही भोगायचं नाही आणि स्वर्गामध्ये इथून गेल्यानंतर दुसरीकडे कुठे स्वर्गामध्ये जायचं नाही आणि तिथं जाऊन काही भोगायचं नाही. दोन्हीही साधतं याच्यासाठी आम्हाला नित्यानित्य विवेक करावा. म्हणजेच ते शाश्वत निर्गुण निराकार परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे आणि ते सगुण साकार सुद्धा आहे. आमचा पांडुरंग हा पंढरपूरलाही आहे आणि आमचा पांडुरंग आता आमच्या पाठीमागे कराडला आमच्या घरी सुद्धा आहे. आमचा पांडुरंग त्या मूर्तीतही आहे आणि या मूर्तीतही आहे आणि दोन्ही मूर्तीमध्ये असून सुद्धा तो पांडुरंग या चराचरामध्ये पसरलेला आहे. हा नित्यानित्य विवेक आहे. आणि ज्यावेळेला नित्यानित्य विवेक श्रद्धेनं ज्यावेळेला श्रद्धावान लभते ज्ञानम असं आम्हाला ज्ञान निर्माण होतं, आम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेला आम्हाला इहलोक आणि परलोक हे दोन्हीही साधतात असं इथं समर्थ म्हणतात. म्हणजे काय होतं तर आम्ही कृतकृत्य होतो, आम्ही शांत होतो आणि शांतता असणं, समाधान असणं, सुख असणं, आम्हाला आनंद असणं हेच या जीवनाचं अल्टिमेट गोल आहे, रियालिटी आहे. मननसीय लोकापासी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्व संचितासी जोडा नाही सदा. आणि जे मननशील लोक आहेत हे कुणाला साधणार? जे लोक मननशील आहेत म्हणजेच कोण? जे माणसं, जे साधक, जे भक्त, जे ज्ञानी, जे योगी, जे विचार करतात, जे मनन करतात, जे चिंतन करतात, त्यांच्याचपाशी देव आहे. त्यांनाच देवाची डेफिनेशन कळलेली आहे आणि त्यांनाच त्यांच्यापाशी देव अखंड आहे. कारण का की तोच माणूस म्हणू शकतो की अरे देव पंढरपुरातही आहे आणि देव कराडातही आहे, देव त्या मूर्तीमध्ये आहे, देव या मूर्तीमध्ये आहे. नवे नवे देव अखंड आहे, त्याच्यामध्ये कुठलाही खंड नाही. देव सर्व ठिकाणी आहे, अहर्निशी आहे, तो सर्व काळ आहे. आणि म्हणून असा ज्या वेळेला श्रद्धा असल्यामुळे, असं ज्या वेळेला समजतं, असं ज्या वेळेला कळतं, अशी ज्या वेळेला निष्ठा प्राप्त होती, त्यावेळेला देव त्याच्यापाशी कधीही त्याला सोडून जात नाही. नवे नवे देव त्याच्यापाशी अहर्निशी अखंड राहतो. नवे नवे तो स्वतः देव होतो. म्हणूनच संत म्हणतात की देव पहावयासी गेलो देव होनिया. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, योगी वियोगी तोही योगी, योग भरे श्रा. म्हणून इथे सगळं एकच होतं, ज्ञानी एकच होतो, ज्ञानी योगी भक्त हे सर्व एकच होतात आणि तो म्हणजे देव होतात. भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावती लोकासी, पोहणार असता बुडत तयासी बुडो नेदावे श्रीराम. मग हे कोण करू शकतं? जो ज्याला स्वतःला देव कळलेला आहे तोच इतरांना देव काय आहे सांगू शकतो. आणि असं कोण सांगू शकतं? फक्त एकच सांगू शकतात की जे संत आहेत तेच फक्त हे सांगू शकतात, जे सज्जन आहेत तेच फक्त सांगू शकतात. आणि म्हणून त्यांनी काय करावं? भल्यांची महिमा ऐसी, त्यांनी काय करावं? स्वतः शोधून काढावं आणि जे सन्मार्ग लावी लोकासी त्यांनी लोकांना शिकवावं. काय शिकवावं? हेच शिकवावं की देव काय आहे, कशा पद्धतीने त्याची भक्ती केली पाहिजे, कशा पद्धतीने देवाला जाणलं पाहिजे, देवाला समजलं पाहिजे. कारण का की बाकीचे सर्व लोक बुडताना दिसतात म्हणून संत अतिशय दयाळू असतात. ते म्हणतात की अरे लोक बुडतायत हे मला पाहवत नाही. म्हणजेच बुडतायत म्हणजे काय तर लोकांमध्ये जी अनेक दुःख दिसत आहेत, अनेक लोकांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत, टेन्शन्स आहेत, हे आम्हाला बघवत नाही. खरं तर ऍक्च्युली या टेन्शनची काहीही गरज नाही. खरं तसं बघायला गेलं तर या जीवनामध्ये दुःखच नाही, सगळीकडे आनंदी आनंदच आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था असताना सुद्धा इथे जर आम्ही जर समाजामध्ये बघितलं तर समाजामध्ये 99% लोक हे बुडताना दिसतात, म्हणजे दुःखी दिसतात, टेन्शन मध्ये असलेले दिसतात. आणि म्हणून त्या लोकांना सन्मार्गाला लावायचं काम हे 1% लोक म्हणजे संत आणि सज्जन करतात की ज्यांना देव कळलेला आहे. आणि देव केव्हा कळतो तर स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा ब्रह्मपिंडांचा निवाडा प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंड ऐसा. म्हणून जन ब्रह्म आणि पिंड आणि ब्रह्मांड याचा निवड करून ब्रह्मांडाला निवडलेलं सोडून त्या एकाच परब्रह्माला निवडलेलं आहे, शाश्वताला निवडलेला आहे, अशाश्वताचा त्याग केलेला आहे, सूक्ष्माला निवडलेला आहे, स्थूळाचा त्याग केलेला आहे, देवळाला सोडलेला आहे पण देवळामध्ये आत असलेल्या देवाला धरलेला आहे.
क्षेत्राला सोडलेला आहे, क्षेत्रज्ञाला धरलेला आहे. अशा पद्धतीने ज्यांनी विचार केलेला आहे त्यांनाच तो देव दिसतो. आणि मग ते वेदांतीचे पंचीकरण, अखंड तयाचे विवरण, महावाक्य अंतःकरण, रहस्य पाहायचं. म्हणून त्याचं कसं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये महावाक्य आकार घेतलेला आहे. महावाक्यांचं जे रहस्य आहे, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, हे रहस्य त्याच्या अंतःकरणामध्ये आचरणामध्ये आलेलं आहे. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्य तयांची संगती. असे विवेकी लोक या पृथ्वीवर खूप कमी आहेत. आणि अशा काहीच विवेकी असणाऱ्या लोकांची ज्यावेळेला आम्हाला सत्संग मिळतो, म्हणून त्याला धन्य तया, तो धन्य होतो. कारण तो स्वतः धन्य होतो आणि तो इतरांना धन्य करतो. श्रवण मात्रे पाविजी गती प्राणी मात्र श्रीराम. आणि आम्ही धन्य का होतो, तर आम्ही त्याच्याकडे जातो, सज्जनाकडे जातो, संतांकडे जातो, सत्संगामध्ये जातो. आणि तो बाकी काही व्यवहारातलं बोलू शकत नाही, त्याला व्यवहारामध्ये इंटरेस्ट नाही, त्याला बाकी काहीही नाही. त्याला फक्त एकच तो परब्रह्म परमात्मा आणि त्याचं गुणगान एवढंच त्याचं ध्येय असल्यामुळे तो तेवढंच करतो. आणि मग त्याचं ऐकणं हे आमच्यासाठी योग्य आहे. श्रवण मात्रे पावती गती. आम्ही त्याचं जर श्रवण केलं, आम्ही शास्त्राचं श्रवण केलं, आम्ही सद्गुरूंचं श्रवण केलं, तर आम्ही सुद्धा सद्गुरूंप्रमाणे होतो. कारण तो स्वतः देवस्वरूप आहे, तो स्वतः परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे श्रीराम. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची बसे. म्हणून आम्हाला सज्जन ओळखता आला पाहिजे, आम्हाला साधू ओळखता आला पाहिजे. कारण साधू वरती शरीराने दिसत नाही, साधूचे कपडे काय आहेत त्याच्यातनं साधू ओळखता येत नाही. मला साधू ओळखता यायला पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला माणसं ओळखता येतील, ज्या वेळेला आम्हाला सज्जन कोण आणि दुर्जन कोण ह्याच्यातला फरक कळेल, त्याच वेळेला आम्ही दुर्जनाची साथ सोडून देतो आणि आम्ही सज्जनाचं ऐकायला लागतो. आणि ज्या वेळेला आम्ही सज्जनाचं ऐकायला लागतो त्यावेळेला आम्ही सुद्धा सज्जन होतो. हा अतिशय सिंपल नियम आहे. धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे श्रीराम. विशेष सारासारा विचार तेणे होय जगदोद्धार, सत्संग संग त्यागे निरंतर होऊन गेले श्रीराम. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव बळात्कार नाम समास. अशा पद्धतीने देवाचं खरं स्वरूप काय आहे हे आपल्याला समर्थांनी इथे सांगितलं. आणि देवाचं खरं स्वरूप सांगितल्यानंतर देव एकटा निर्गुण निराकार आहे हे सांगितल्यानंतर, देव हा अखंड सर्वव्यापी आहे हे सांगितल्यानंतर, देव हा निर्गुण निराकार जरी असला तरी सुद्धा तो सगुण साकार असल्यामुळं तो एका देवापासून अनेक म्हणजे दोन कसे निर्माण झाले, हा समास म्हणजे शिवशक्ती निरूपण आहे. बघा, म्हणजे विस्तार कसा झाला हे आम्हाला सांगितलं. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये देव सांगितलं आणि देवाचं नेक्स्ट म्हणजे देव हा निर्गुण निराकार आहे आणि तो सगुण साकार कसा झाला, तर तो शिवशक्तीच्या स्वरूपात झाला. ज्या वेळेला निर्गुण निराकार शिवशक्तीच्या स्वरूपात ज्या वेळेला आला त्यावेळेला आम्ही त्याला प्रकृती पुरुष. आणि प्रकृती पुरुष म्हणलं म्हणजे प्रकृती पुरुष दोन वेगळे आहेत का? दोन वेगळे नाहीत. प्रकृती पुरुष हा परमात्म्यापासून वेगळा आहे का? दोन वेगळे नाही, तो एकच आहे. फक्त आकार आला, फक्त रूप आलं, दोन वेगवेगळी शरीरं वाटली म्हणून आम्ही भेद वाटले तरी सुद्धा तो एकच आहे हे सांगण्यासाठी आम्हाला शिवशक्ती सांगितलं. आता दुसरा समास दुसरा शिवशक्ती निरूपण श्रीराम. ब्रह्म निर्मल निश्चळ जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी श्रीराम. ब्रह्म कसं आहे? निर्मळ आहे, निश्चळ आहे, आकाशासारखं आहे, अंतराळासारखं आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. अंतची नाही ते अनंत, ते अनंत आहे, ते शाश्वत आहे आणि सदोदित आहे. म्हणजे ते आहे आहे आहे, असंत नव्हे ते संत सर्व काळ श्रीराम. परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे श्रीराम. म्हणजे ते परब्रह्म कसं आहे? अविनाशी आहे, ते अवकाशासारखं आहे, ते फुटत नाही, ते तुटत नाही. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे अज्ञानही नाही, तिथं अज्ञान नाही. तेथे स्मरण नाही, तिथं विस्मरण नाही. तेथे अखंड निर्गुण निरावलंबी श्रीराम. ते अखंड आहे, ते निर्गुण निराकार आहे, ते निरावलंबी आहे, ते कुणावरही अवलंबून नाही. इट इज नॉट डिपेंडंट, इट इज इंडिपेंडंट. अशी एकच गोष्ट आहे की जी डिपेंडंट नाही, बाकीचे सगळे त्या एका इंडिपेंडंटवर डिपेंडंट आहे.
तेथे चंद्र सूर्य ना पावक, तेथे नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरुपाधी ब्रह्मस्थिरा. निश्चयी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुण समत्वे झाले, गुणसाम्य ऐसे सिद्ध. ते निश्चयामध्ये स्मरण आलं आणि त्याला चैतन्य असं म्हटलं, गुण समत्वे झाले, गुणसाम्य ऐसे सिद्ध. गगनी अली अभ्रछाया, तैसी जाणीजे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही सिद्ध. गगनामध्ये अभ्रछाया आणि तशी ती मूळ माया. म्हणजे थोडक्यात परत एकदा आपल्याला आठवत असेल तर समर्थांचं जे एकापासून जे अनेक झाले ते कसे झाले ते आता इथं समर्थ परत एकदा सांगतायत की त्या एकाच परब्रह्मापासून मूळ माया आली, मूळ मायेमध्ये तिचे अनेक गुण आले, ती गुणक्षोभिणी झाली आणि ते निर्गुणाचं सगुण साकार रूप झालं. आणि तेच पुरुष आणि प्रकृती झालं, तेच शिवशक्ती झालं. निर्गुणी गुण विकारू, तोच गुणेश्वरू, अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणीचे श्रीराम. म्हणून इथं अर्धनारी नटेश्वर आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आहे. आणि अर्धनारी नटेश्वर म्हणजेच काय की शंकर आणि पार्वती दोन एकच, म्हणजेच पुरुष आणि प्रकृती एकच. म्हणून पुरुष आणि प्रकृती, स्त्री आणि पुरुष एकच नाही. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये बघा, आमच्या संस्कृतीमध्ये ज्यावेळेला आम्ही लग्न केलं जातं म्हणजे विवाह केला जातो त्यावेळेला दोन शरीर एकत्र आली जातात असं म्हणतात. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात म्हणजेच काय की ते शरीराचं मिलन नाही. ते शरीराचं मिलन जर असतं तर ते एक झाले नसते, ते फक्त दोनच असते. तर आम्ही काय म्हणतो की ते शरीराचं मिलन नाही तर ते त्यांच्या गुणांचं सुद्धा मिलन आहे, त्यांच्या स्वभावाचं मिलन आहे. नवे ते दोन एकच झालेले आहे. आणि म्हणून आज डायव्हर्सेस का होत आहेत? डायव्हर्सेस होत आहेत याचं कारण असं आहे की आम्ही दोन, पुरुष आणि प्रकृती, स्त्री आणि पुरुष, आम्ही दोघं एकमेकांची आयडेंटिटी इतकी वेगळी आहे आणि आमची आयडेंटिटी आम्ही जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आमची आयडेंटिटी दोन वेगवेगळ्या आहेत, शरीरात प्रश्नच नाही, दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, प्रश्नच नाही, मग आम्ही एक कसे होणार? आम्ही एक कधीही होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेला आम्ही एक होऊ शकत नाही त्यावेळेला आम्हाला देव कसा करणार? आम्हाला देव करणार नाही, कारण देव एकच आहे. आणि म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये खरा विवाह म्हणजे काय तर आम्ही शरीराचं मिलन आहे, आमच्या अंतःकरणाचं मिलन आहे, आमच्या आत्म्याचं मिलन आहे, आमच्या दोन फॅमिलीचं मिलन आहे, आमच्या दोन समाजाचं मिलन आहे. आणि हे अखंड मिलन दाखवण्यासाठी स्त्री पुरुषाचा विवाह केला जातो. आणि विवाह केल्यानंतर मिलन केव्हा होतं? ज्या वेळेला मी माझं स्वतःच सोडेन त्याच वेळेला मिलन होईल. माझं स्वतःच सोडेन त्याच वेळेला मी एकरूप होईल. मी माझं स्वतःच सोडेन त्याच वेळेला मी अखंड होईल. दोन जर वेगळे असतील, खंडित असतील तर ते अखंड होण्यासाठी दोघांना आपले आपले गुण सोडले पाहिजे. आणि म्हणून आम्हाला संस्कृतीमध्ये, आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये ज्यावेळेला आम्हाला विवाह केला जातो त्याला ते मंगळसूत्र परिधान करणे असं त्याचं सगळं स्वरूप आहे. तो आता विषय नाही, पण सांगण्याचा मुद्दा हे एकच आहे की खरं स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे नाहीत, त्या एकाच पासून निर्माण झालेले आहेत. हे आम्हाला दाखवण्यासाठी, हे आम्हाला समजण्यासाठी अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आमच्या समोर उभं केलेलं आहे. आणि इथं त्याला म्हणतात की अर्धनारी नटेश्वर तयास म्हणीचे श्रीराम. आदिशक्ती शिवशक्ती, मुळी आहे सर्व शक्ती, तेथे येऊन पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम. म्हणून असं म्हणलेलं आहे की आदिशक्ती आणि शिवशक्ती, आदी आणि शक्ती, शिव आणि शक्ती हे दोन एकत्र झाल्यापासून म्हणजे थोडक्यात काय झालं? शक्ती ही पुरुषाची अनुस्यूत शक्ती आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री वेगळं नाही. म्हणून पुरुष निर्गुण निराकार आहे आणि शक्ती सगुण साकार आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, म्हणजे तू एकच आहेस. तू सगुणही आहेस आणि तू निर्गुणही आहेस. तू पुरुषही आहेस आणि तू प्रकृतीही आहेस. तू शिवही आहेस आणि तू शक्तीही आहेस. आणि म्हणूनच त्या एकाच शिवशक्तीपासून नाना व्यक्ती निर्माण झाल्या पुढे. आणि म्हणून तिथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुणत्व तयासी म्हणजे महत्वत्व गुणशोभिनी श्रीराम. म्हणून त्या एका शिवशक्तीपासून, शुद्ध सत्व रजतम पासून, महत्वत्वापासून गुणक्षोभिणी माया निर्माण झाली. मुळी असेनाची व्यक्ती तेथे कैसी शिवशक्ती, ऐसे म्हणाला तरी चित्ती सावधान असावे. समर्थ म्हणतात की सावधानतेने आम्ही शिवशक्तीचं स्वरूप निर्माण जे केलेलं आहे, आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ते आम्हाला इथं समजून आणि हे कशासाठी समजून घ्यायचं तर याच्यातून आम्हाला
ते एकरूप होण्यासाठी. म्हणून आम्ही ज्यावेळेला माझी स्वतःची ज्यावेळेला आयडेंटिटी करतो त्यावेळेला काय करतो, माझा स्वतःचा अभिमान आहे, मी कोणीतरी वेगळं आहे, मी या शरीरामध्ये आलेलो आहे, मी विवेक सबनीस आहे, हे माझे अकम्प्लिशमेंट्स आहेत, असा माझा अभिमान आहे, मी एवढं मिळवलेलं आहे, मी एवढं अकम्प्लिश केलेलं आहे, मी एवढं कर्तव्य केलेलं आहे, हे जे सगळं जे आहे मी वेगळा आहे, मी इतरांपासून वेगळा आहे, मी समाजामध्ये वेगळा आहे, असं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी एकरूप काय होणार, मी त्या परमेश्वराची कशाला, मी जर स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी जर एकरूप होत नसतील तर त्यांना देवाचं स्वरूप कसं करणार. जर ते दोघं फिजिकली जर एकत्र येतात, हे तर आम्हाला माहिती आहे म्हणून तर प्रजा उत्पन्न होते, पण जर ते मनाने जर एकत्र येऊ शकत नसतील तर त्यांना देवाचं स्वरूप कसं करणार, कधीच करणं शक्य नाही. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की चित्ती म्हणाला असं ऐसे म्हणाला चित्ती सावधान असावे सदाम. सावधान हा शब्द आम्हाला लग्नामध्ये उच्चारला जातो आणि सावधान आम्ही असलो तरच आम्हाला कळतं की आम्ही लग्न का करतो आहोत. आम्ही सावधान असणं म्हणजे काय आहे हे आम्हाला त्यावेळेला कळेल. ब्रह्मांड म्हणून हे सगळे शब्द वाटतात, हे नुसते शब्द नाहीत, त्या शब्दाचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे आणि ते सदा सर्वदा आम्ही आचरणामध्ये आणलं पाहिजे. यालाच सावधान असं म्हणतात, यालाच अलर्ट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. सदैव सदा सर्वदा सावधान असणं म्हणजे अवेअर असणं, अलर्ट असणं आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं आचरण करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्धो पाहता निवाड फळो येतो सदाम. म्हणून वरून खाली या किंवा खालून वर जा, म्हणजे एका परब्रह्मापासून संबंध या सगळ्या सृष्टीमध्ये या जगतामध्ये या किंवा या जगतापासून कोलॅप्स करत 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 एका एका परब्रह्माकडे जा, वरून जावा किंवा वरून खाली या किंवा खालून वरती जा. असं ज्यावेळेला मी निवाडा करतो त्यावेळेला मला कळतं की हे काय स्वरूप आहे, माझं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे, त्या देवाचं स्वरूप काय आहे. कारण या जगामध्ये जीव, जगत आणि ईश्वर या तिन्ही गोष्टी व्यतिरिक्त काहीही नाही. आणि म्हणून याचा जर आम्हाला जर कळून घ्यायचा असेल तर याचा निवाडा करणं आवश्यक आहे. बीज फोडून आणले मना तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येतीस राम. समर्थ म्हणतात, क्वेश्चन विचारतात की अरे आम्हाला जर बीजामध्ये जर बीज जर घेतलं आणि ते बीज फोडलं तर त्याच्यामध्ये आम्हाला फळ दिसत नाही, त्याच्यामध्ये आम्हाला वृक्ष दिसत नाही. पण तेच जर बीज आम्ही लावलं, त्याला जमिनीमध्ये पुरलं, त्याला पाणी घातलं तर त्या बीजामध्ये अंकुर येतो, त्याच्यापासून झाड निर्माण होतं, त्या झाडाला पुन्हा पारं येतात आणि त्याला आम्हाला फळ दिसतं आणि ते फळ त्या फळामध्ये परत बीज दिसतं. म्हणजे एकापासून अनेक, हे जसं आम्हाला निसर्गामध्ये आहे तसंच ह्या सगळ्या शास्त्रामध्ये आहे, हेच आमच्या व्यष्टीमध्ये आहे, तेच आमच्या समष्टीमध्ये आहे. याच्यापासूनच सगळं म्हणजे हे जे ही सगळी जी सृष्टीची रचना, ही व्यष्टीची रचना ही याच पद्धतीने झालेली आहे. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी श्रीराम. नर नारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसी श्रीराम. समर्थ म्हणतात, क्वेश्चन विचारतात की नर आणि नारी, पुरुष आणि स्त्री, पुरुष आणि प्रकृती दोन भेद दिसतात पिंडामध्ये, म्हणजे थोडक्यात शरीरानं वेगळे दिसतात, ते प्रसिद्ध वेगवेगळे दिसतात आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा ते वेगळे नाहीच आहेत, वेगळे होऊच शकत नाहीत. याचं कारण काय की विचार करा, एकटा स्त्री आणि एकटा पुरुष असूच शकत नाही, एकटा. आणि म्हणून फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आम्ही विचार करत नाही तोपर्यंत आम्हाला हे कळणार नाही. असं समर्थ म्हणतात, नाना बीजरूप कल्पना तीत काय एक असेना, सूक्ष्म होऊन भासेना एकाएकी श्रीराम. स्थूळाचे मूळ ते वासना, ते वासना आधी दिसेना, सुरा वेगळे अनुमानेना सकळ काही श्रीराम. म्हणून स्थूळ ज्यावेळेला निर्माण होतं, जे आमच्या पंचेंद्रियांना ज्ञानेंद्रियांना दिसतं, ते ऍक्च्युली सूक्ष्म वासनेमधून दिसतं. त्यात हे कशातून ओळखायचं? व्हेरी सिंपल, की माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छा निर्माण होते, काहीतरी वासना निर्माण होते की आता आज रविवार आहे, मला गुलाबजाम खाण्याची वासना, इच्छा निर्माण झालेली आहे. ही वासना, गुलाबजाम कुठे आहेत? माझ्या मनामध्ये आहेत. ते दिसत आहेत का? दिसत नाहीत. ते कसे आहेत? सूक्ष्म आहे. पण ही सूक्ष्म वासना, हा सूक्ष्म विचार पुढे काय होतो? ऍक्शन मध्ये रूपांतरित होतो, ऍक्शन मध्ये तो दिसतो. म्हणजे काय होतं की मी लगेच उठतो, स्कूटर घेतो, कार घेतो, बाजारात जातो आणि तिथून मी गुलाबजाम, स्थूल गुलाबजाम विकत आणतो आणि स्थूल गुलाबजाम खातो.
म्हणजे स्थूलाचं स्वरूप काय आहे, सगळं आम्हाला स्थूलाचे मूळ ते वासना, ते वासना आधी दिसेना. कारण माझ्या डोक्यामध्ये ज्या वेळेला ती वासना आली, इच्छा आली, त्यावेळेला गुलाबजाम मला कुठं दिसलेच नाही. पण आमचं सगळं लक्ष कसं असतं, स्थूळामध्ये आहे. वी आर डीप रूटेड इन ग्रॉसिफाईड वर्ल्ड. आणि म्हणून स्थूळाचे मूळ ते वासना हे आम्हाला लक्षात येत नाही की प्रत्येक स्थूळाच्या पाठीमागे सूक्ष्म वासना असलीच पाहिजे. ती वासना दिसत नसली तरी ती आहे 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 हे ज्यावेळेला आम्हाला कळेल, त्यावेळेला आम्हाला या दृश्य विषयांमध्ये, दृश्य विश्वांमध्ये वैराग्य निर्माण. त्यावेळेला आम्ही या दृश्य विश्वाच्या पाठीमागे काहीतरी सूक्ष्म आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही जाऊ. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की स्थूळाचे मूळ ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही सगळं. म्हणून स्थूळाच्या पाठीमागं काय सूक्ष्म आहे याच्यासाठी आम्ही शोध घेतला पाहिजे. कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलली, दिसवनी म्हणून मिथ्या केली, न पाहिजे ते किसिरा. म्हणून आता ते येतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं ज्याला म्हणलेलं असतं, त्यावेळेला काय होतं तर एकच परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे तेच सत आहे, बाकीचं ते एकच शाश्वत आहे, बाकीचं सर्व अशाश्वत आहे हे आम्हाला सर्व वेदशास्त्र सांगतं. आणि म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की हे सगळं अशाश्वत आहे आणि शाश्वत हे एकच आहे. पडदा एका जन्माचा, तेथे विचार करे कैसा, परंतु गूढत्व हा निमाचा ठाव आहे सदा. नाना पुरुषाचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकच परी देह स्वभाव वेगळा आहे स्वभाव. समर्थ म्हणतात, मागच्या पण समासामध्ये आपण बघितलं होतं की पुरुषाचा जीव आणि स्त्रीची जीवी असं कधी म्हणलं जातं. सगळ्यांचा, पुरुषाचा सुद्धा जीवच आहे आणि स्त्रियांचा सुद्धा जीवच आहे. तो सूक्ष्म असल्यामुळे त्याला जेंडर नाही. म्हणून पुरुष आणि प्रकृती यांचा जीव एकच आहे. म्हणून देहानी जरी वेगवेगळे असले म्हणून तो सूक्ष्माचा मध्ये फरक नाही, स्थूलामध्ये फरक आहे, शरीरामध्ये फरक आहे, पण रक्तामध्ये फरक नाही. नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज राम. म्हणून इथं आता समर्थ सिद्धांत सांगतात की स्त्री आणि पुरुषामध्येच अट्रॅक्शन आहे, स्त्री आणि पुरुषाचंच लग्न होतं, प्रकृती आणि पुरुषामध्येच मिलन झाल्यानंतर सगळ्या ब्रह्मांडाचा विस्तार होतो. हे आम्हाला पण कळतं, आम्हाला दिसतं, बरोबर आहे ना. आणि म्हणून नवरी आणि नवरा ह्याच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन असतं. का असतं ते आम्हाला दिसतं. आणि म्हणून आम्ही फक्त स्थूलाकडे पाहण्याची आमची सवय लागलेली आहे, ती फक्त आम्हाला सवय काढायची आहे. पण आम्हाला काय सांगितलंय समर्थांनी की आम्हाला जे व्यवहारामध्ये दिसतं त्याचा आधार घेऊन आम्हाला समर्थांनी त्याच्या पलीकडे जाण्यासाठी विचार दिलेला आहे. म्हणून ते सांगतात की नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे. भेद दिसतो कशामध्ये, नवरी आणि नवऱ्यामध्ये. दोघांची पिंड वेगळी दिसतात, दोघांची शरीर वेगळी दिसतात. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळीहून पहावी राम. समर्थ म्हणतात की हे आम्हाला कळतं सामान्यतेने, आम्हाला सगळ्यांना, कोणाला एनी इडियटला सुद्धा सांगावं लागत नाही की नवरीचं मन नवऱ्यावरी आणि नवऱ्याचं मन नवरीवरी असं नवऱ्याचे मन नवऱ्यावरी कधीच होऊ शकत नाही किंवा नवरीचे मन नवरीवरी कधीच होऊ शकत नाही. तर नवऱ्याचे मन नवरीवरी, नवरीचे मन नवऱ्यावरी, ऐसी वासनेची परी मुळीहून पहावी राम. समर्थ म्हणतात की एकमेकांना असणारं जे प्रेम आहे, एकमेकांना असणारी वासना आहे, त्याचं मूळ शोधून पाहावं. म्हणजे प्रकृती पुरुषाचं मूळ काय आहे तर ते परब्रह्म परमात्मा आहे. नवरी आणि नवऱ्याचं मूळ काय आहे तर त्या दोघांमध्ये असणारा जीव हा एकच आहे. दोघांमध्ये असणारा परब्रह्म परमात्मा एकच आहे. दोघांमध्ये असणारा परब्रह्म परमात्मा एकच निर्गुण निराकार आहे. हे मूळ शोधावं आणि मूळ पहावं आणि मग आम्हाला कळेल की त्यांच्यामध्ये भेदच नाही, हे दोन्ही एकच आहेत. वासना मुळीची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाची संबंध भेदच झाला श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे हा देहामुळे झालेला भेद आहे. मग आम्हाला काय व्हायचंय, आम्हाला अभेदत्व पाहिजे आहे, आम्हाला शाश्वत सत्य पाहिजे आहे. आणि म्हणून वासना अभेद आहे. आणि म्हणून काय केलं तर देहाचा निराश करा. देह जर संपला, देह जर सोडून दिला
देहाच्या आत जर आम्ही गेलो तर रक्त एकच आहे दोघांचंही, वासना एकच आहे, आत्मचैतन्य एकच आहे आणि आत्मचैतन्य एक असल्यामुळे दोघांमध्ये काहीही भेद नाही. ते अभेदत्व आहे, ते अखंडत्व आहे, ते एकत्व आहे. नरनारीचे बीज कारण शिवशक्तीमध्ये जाणं, देह धरिता प्रमाण कळो आले. समर्थ म्हणतात की ह्या नरनारीचे बीज, हा बीजाचा सिद्धांत मला नेहमी का सांगितला जातो, त्याचं कारण आहे की नर आणि नारी यांच्यामध्ये बीज एकच आहे. शिवशक्तीमध्ये बीज एकच आहे. शिवशक्तीमध्ये एकच परब्रह्म परमात्मा आहे, आत्मचैतन्य आहे. देहामुळे ते दोन वेगवेगळे झालेले आहेत. हे एकदा आम्हाला कळलं की आता ह्याच्यापेक्षा काय जास्त समजून यायचं कारणच नाही. नाना प्रीतीच्या वासना एकाचा एकास कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते श्रीराम. बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचे नी, उपाधी वाढे जयचेनी, तेहे वनिता श्रीराम. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी श्रीराम. आता बघा समर्थ सांगतात की जे आम्हाला माहिती आहे ते समर्थ सांगतात. काय आम्हाला माहिती आहे? अहो समर्थ म्हणतात की तुम्ही आईकडे बघा, बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचे नी. समर्थ संन्यासी होते, पण समर्थांचं हे किती बारकाईने समर्थांनी पाहिलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. हे समर्थांचा गुण आम्ही घेतला पाहिजे. समर्थ म्हणतात की अरे आम्ही आईकडे जर बघितलं तर ती किती प्रेमानं ती बाळाला वाढवते. आता त्या बाळावर प्रेम कर असं ते आईला सांगायला लागतं का? कधीच सांगायला लागत नाही. पण ते पुरुषाला जमतं का? पुरुषाला ते जमत नाही. आईसारखं प्रेम हे पुरुषाला येतच नाही. आणि म्हणून आम्हाला काय वाटतं की पुरुष आणि स्त्री वेगवेगळे आहेत. हे कशामुळे आहेत? हे शरीराने वेगळे आहेत. त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाही. हे शरीराने दोन एकत्र आहे असं आम्ही कधीही म्हणत नाही. शरीराने पुरुष आणि स्त्री वेगळे आहेत, ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. हे सत्यच आहे. ते पुढे म्हणतात की वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतकी माया कोठेची नाही, माते वेगळी श्रीराम. अहो त्या आईची माया केवढी असते त्या मुलाविषयी. त्याच्यामध्ये कितीही रात्र ती जागते, तिला कधीही कंटाळा येत नाही, आळशीपणा तिला वाटत नाही. मुलाला जर झोप आली नाही तर ती रात्रभर जागते. इतकी माया आईशिवाय कुणाकडे नाही. पण ती पुरुषाकडे नाही, वडिलांकडे ती माया नाही. म्हणून मग माता आणि वडील हे वेगवेगळे आहेत. हो आहेतच, वेगळेच आहेत, प्रश्नच नाही. शरीराने वेगळे आहेत, स्वभावाने वेगळे आहेत. पण जर आम्ही आत गेलो तर शरीराने ते दोघं वेगळे जरी असतील, स्वभावाने अंतःकरणाने जरी ते वेगळे असतील, तर आत्मचैतन्याच्या अनुषंगानं ते एकच आहेत. हेच पुरुष आणि प्रकृतीचं साम्य आहे, पुरुष आणि प्रकृतीचं एकत्व आहे. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेचे गोवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाचे श्रीराम. अहो त्याच्यातनं वेगवेगळ्या उपाधी वाढतात. मग मुलं होतात, मुलांच्या त्यांना नातवंड होतात, त्यांची अनेक माया निर्माण होतात, प्रीती प्रेम निर्माण होतं. आणि या प्रपंचाबद्दल आम्हाला काय दिसतं? तर आम्हाला भेद दिसतो, आम्हाला विविधता दिसते, आम्हाला अनेकत्व दिसतं. आणि त्याच्यामुळे आम्ही शरीराकडे लक्ष देतो, आम्ही प्रकृती आणि पुरुषाकडे लक्ष देतो, आम्ही स्त्री पुरुषाकडे लक्ष देतो आणि आम्ही त्या देवाला विसरतो. आम्ही त्या परब्रह्म परमात्म्याला विसरतो की जो परब्रह्म परमात्मा एक असूनही या सगळ्या शरीरांना चैतन्य देतो, त्या परमात्म्याला, त्या देवाला, त्या पांडुरंगाला विसरतो. पुरुषाचा स्त्रीचा विश्वास, स्त्रीचा पुरुषाचा संतोष, परस्पर वासनेचं बांधून टाकले श्रीराम. बघा असं तर मी वावरतो. पुरुषाला स्त्रीचा विश्वास असतो, स्त्रीला पुरुषाचा विश्वास असतो, दोघांचा एकमेकांवर वासना असतो, दोघं एकमेकांमध्ये बद्ध असतात. आणि तसंच आम्ही नातेवाईकांशी बद्ध असतो. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवणी राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना असे श्रीराम. समर्थ म्हणतात की ही ईश्वराने पांडुरंगाने केलेली युक्ती आहे. काय? तर आम्हाला ह्याच्यामध्ये एंगेज करून ठेवणे. आम्ही एकदा त्या संसारामध्ये गुंडाळलो, एकदा त्या संसारामध्ये आम्ही एंगेज झालो की आम्हाला काहीही सुचत नाही. आम्ही त्या देवाला विसरतो, आम्ही त्या पांडुरंगाला विसरतो. आणि असंच जीवन आहे, अशा पद्धतीने आम्ही जीवन जगत राहतो. कारण का? की आमच्यामध्ये लोभ निर्माण केलेला आहे, कुणी भगवंतानीच केलेला आहे. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. ईश्वराने फक्त असं डिझाईन केलेलं आहे. आता त्यात गुंतून राहायचं का नाही हे मनुष्यानं ठरवायचं आहे. आणि जे गुंतून राहतात ते हजारो जन्म येतात आणि जातात. जन्म आणि मृत्यूच्या संसारामध्ये ते गुंतून राहतात, ते एंगेज राहतात. कशामुळं? लोभामुळे, निसंग नसल्यामुळे
ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषाची महागोडी हे मुळी हुली चाललेली रोकडी विवेके पहाविश्राम. म्हणून समर्थ म्हणतात, काय म्हणतात, हे दिसताना आम्हाला सगळं दिसतं, बरोबर आहे. स्त्री पुरुष वेगळे दिसणार, शरीर वेगळं दिसणार, स्त्रीचं प्रेम वेगळं असतं, पुरुषाचं प्रेम वेगळं असतं, हे सगळं दिसणार, सगळे भेद दिसणार, प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे दिसणार, हे असं सगळं जग चाललेलं आहे हेही दिसणार, वेगवेगळे दागिने आहेत हे दिसणार. मग आमचं काय कर्तव्य आहे, आमचं काय कर्तृत्व आहे, तर काय आहे, सगळा भेद पाहून सुद्धा अभेदत्व पाहणं हे आमचं कर्तृत्व आहे, हा आमचा पुरुषार्थ आहे. सोन्याचे दागिने जरी दिसत असतील तरी सुद्धा त्या दागिन्याच्या आत असणारं सोनं एकच अखंड आहे, हे आमचा पुरुषार्थ आहे. दोन शरीर वेगळी दिसत असतील, नर नारी पुरुष प्रकृती, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलेलं रक्त एकच आहे, हा आमचा पुरुषार्थ आहे. देव जरी मूर्तीत असला तरी तो मूर्तीत नाही, मूर्ती सोडून सगळीकडे आहे, सर्व शरीरामध्ये आहे, सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे, हा आमचा पुरुषार्थ आहे. मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य चालले, उभयता करतात. अशीच उत्पत्ती होते, या सगळ्या हे सृष्टी होते. मुळी शिवशक्ती खरे, पुढे चालली वधूवरे, 84 लक्ष विस्तारे, विस्तारली जे समर्थ म्हणतात की अहो एकदा ते शिवशक्ती झाली आणि ते वेगळे झाले की सगळा संसार निर्माण होतो. म्हणजे 2चे 4, 4चे 8, 8चे 12, 12चे 24, 24 अशा पद्धतीने असे सगळं निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये तो जीव अडकून जातो आणि नंतर तो काय करतो, ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून दुसऱ्या शरीरात, अशा 84 लक्ष मध्ये तो विस्तारतो. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास आणि पाहिजे आणिले, विवर लयासी विण बोलीजे, ते व्यर्थ जाणावेच नाम. हे कशासाठी सांगितलं, समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवर लिया विण बोलिले, ते व्यर्थ जाणावेच नाम. जोपर्यंत आम्ही त्याच्यावर विवरण करत नाही, जोपर्यंत आम्ही त्याच्यावर निरूपण करत नाही, जोपर्यंत आम्ही त्याच्यावर विवेक करत नाही, शिवशक्ती काय आहे याचा विचार विवेक जोपर्यंत आम्ही मनामध्ये मनन चिंतन करत नाही, तोपर्यंत आम्हाला आमचं जीवन व्यर्थ आहे असं समर्थ म्हणतात. का व्यर्थ आहे, कारण आम्ही जीवनातून जगलो काय, आम्ही जीवनातून काय केलं, आम्ही जीवनातून काही केलं नाही. कारण मी कळलो नाही, मला जीवन कळलं नाही, मला देव कळला नाही, तर मग मी जाणलं काय, मी समजलो काय, मला काहीही समजलं नाही. आणि म्हणून इथे म्हणतात इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा. मग आता हे आम्हाला इथपर्यंत समर्थ आणून सोडतात. पहिल्यापासून देव बलात्कार समास झाला, आता शिवशक्ती झाला, आणि मग आता समर्थ तिसऱ्या समासामध्ये स्टेप बाय स्टेप आम्हाला लिहितात की आम्हाला हे कसं जाणावं, कशा पद्धतीने आम्ही समजावं, कशा पद्धतीने आम्ही कसं जाणून घ्यायचं. आम्हाला कळलं की आम्हाला हे कळायला पाहिजे, तर त्यासाठी तिसरा समास सांगितला की श्रवण निरूपण. म्हणजे हे याचं आम्हाला श्रवण केलं पाहिजे, शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे, आत्म्याचं श्रवण केलं पाहिजे, त्या आदिशक्तीचं शिवशक्तीचं श्रवण केलं पाहिजे. त्याच्यातून आम्हाला शिव काय आणि शक्ती काय हे कळलं पाहिजे, पुरुष काय प्रकृती काय हे कळलं पाहिजे, त्याच्यातून आम्हाला परब्रह्म परमात्मा कळला पाहिजे. त्याचं आम्ही श्रवण करू, मनन करू, निधिध्यासना करू आणि तिथून आम्ही मुक्त होऊ. हेच या जीवनाचं सार्थकता आहे, हीच या जीवनाची परिपूर्णता आहे. इथे हेच या कार्तिकी एकादशीचं हेतू आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास पुस्तक. हरि ओम तत्सत. आज आता आपण इथेच थांबू, पुढच्या वेळेला आपण समास तिसरा पाहू. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळ, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले,
तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी रामराया. कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली हरी दयाळा कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी रामराया. रामराया कल्याण करी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. छान, अतिशय छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून काही जर शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कमेंट्स असतील तर ते आपण करू शकतो. ऐकू येते दादा? हा, ऐकू येतंय. हा हा, काही नाही. आज अगदी अगदी किती म्हणजे समर्थांचा आपल्याला संदर्भ, आज कसे तुळशी विवाह आणखीन एकादशी, अगदी म्हणजे दोन्ही योग, विवाहाचं महत्व सुद्धा आज किती सुंदर रीतीनं कळलं. शिवाय जीवन कळलंच नाही किंवा देव कळलाच नाही तर त्या जीवनाला अर्थ काय हे पण आज अगदी तुम्ही छान सांगितलं. आणि ती परिपूर्णता कशी यावी जीवनाला, म्हणजेच आपल्या देहाची खरी एकादशी झाली असं समजायला काही हरकत नाही. ते फार छानपणे आज कळलं. आजचा दिवस पण इतका सुंदर आणि त्याच्यामध्ये हे सगळं समर्थांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. ही खरंच म्हणजे दुग्ध शर्करा योग असं मला वाटतं. फारच छान, सुंदर. आता ह्याच्यापेक्षा मी काही बोलू शकत नाही. तुम्ही सगळं विस्तृतपणे इतकं सुंदरपणे सांगितलं ना की हे संपू नये असंच वाटतंय. जय श्रीराम. दादा मला एकदा ते पांडुरंग हे दाखवा ना मला, मूर्ती. पाठीमागे आहेत ना त्या? हो ना, पूर्ण पूर्ण दिसत नाहीये. नाही, त्या एक मिनिट. हा 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 हा, दिसल्या दिसल्या. आज अगदी कार्तिकी एकादशीचं फार छान झालं आपलं हे सेशन. आणि हे जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. दादा तो फोटो टाका ना ग्रुपवर. हो, टाकतो. फोटो काढतो आणि ग्रुपवर टाकतो. हा चालेल. धन्यवाद. ठीक आहे, मग मी आजचा सेशन रेकॉर्डिंगही क्लोज करतो आणि सेशनही क्लोज करतो. हा, आल्या की या ताई आल्या, ज्योती ताई.